पिठापूरसाठी कोण मार्गदर्शन करते? करा सुरुवात. कावेरी ताई, दिनेश दादा, आप बोलो ना. वो जो परिपत्रक है ना वो पढ़ के दिखाओ सबको. हाँ दादा. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सभी को श्री स्वामी समर्थ. पिठापुर बोले तो प्रभु का जन्म स्थल बोलो, प्रभु की वहाँ बाल लीलाएं जो भी हुई हैं वो हमको वहाँ देखने को मिलेगी. और यह सुवर्ण योग हमें प्रभु दर्शन का आया है तो हम वहाँ जा रहे हैं. जिन किसी ने भी वहाँ के लिए पिठापुर यात्रा के लिए बुकिंग किया है, इसको हम चार धाम यात्रा से कम नहीं मानेंगे, क्योंकि हमारे गुरु के चरणों में, हमारे प्रभु के चरणों में हमारे चारों धाम होते हैं. तो यह जो यात्रा है हमारी, यह चार धाम यात्रा से भी बढ़कर यात्रा है हमारे लिए. गुरु का स्थल कोई सा भी हो, वह चार धाम से बढ़कर ही होता है हमेशा. तो श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार की ओर से हम 25 जनवरी 2024 को पिठापुर की स्वर्ण यात्रा के लिए जो नियोजन किया गया है, एक दिवसीय श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायण है. और वहाँ रहने के लिए जैसे आप लोगों ने जिस हिसाब से टिकट बुक किया है, तो ग्रुप की तरफ से जो व्यवस्था है वो 23 से 25 जनवरी तक है. उसमें ऐसा है कि 23, 24 और 25, ठीक है, इन 3 दिनों में जो सेवेकरी वहीं रहेंगे, मतलब नियोजन के साथ में रहेंगे और वहीं पर भोजन करेंगे और वहीं पर सेवा करेंगे, उन सभी के लिए नियोजन की व्यवस्था ऐसी है कि रोज सुबह चाय, नाश्ता, दोपहर का खाना, दोपहर का भोजन, ठीक है, और एकत्र रूम मध्ये राहण्याची सोय. मतलब एक जनरल हॉल टाइप रूम रहेगा, उसमें आपको अटैच लाइट बाथ वगैरह है, वहां पर वॉशरूम वगैरह की सुविधा है. वहां पर आपको अपने को एकत्र रहना है सभी को मिलके, ठीक है. सायंकाळी चहा और रात्रीचे जेवण, रात का भोजन फिर से है. वैसे ही सेम 24 जनवरी 2024 को भी सुबह की चाय, नाश्ता, दोपहर का भोजन, हॉल में रहने की सुविधा, रहना सोना वहीं पर सब कुछ है, वहाँ सब सुविधाएं दी जाएंगी. संध्या काल का फिर से चाय का नियोजन है और रात्रि का भोजन का नियोजन है. वैसे ही 25 जनवरी सेम है, सुबह का चाय, नाश्ता, दोपहर का भोजन, संध्या की चाय, रात्रि का भोजन और उसके बाद में घर को प्रस्थान है. अब इससे अलग अगर किसी का नियोजन है तो पहले तो 23, 24, 25 को जो हम लोगों के साथ में वहीं पर रहने और वहीं पर भोजन करने वाले, वहीं सब सेवाएं करने वाले हैं, उनके लिए 23 से 25 जनवरी तक 3 दिन का जो रहने और खाने सहित सब कुछ खर्चे सहित जो खर्चा है वो प्रति व्यक्ति 1200 रुपए है. 24 जनवरी को 24 जनवरी और 25 जनवरी को जो व्यक्ति जो मतलब सेवेकरी 24 जनवरी को वहां पहुंच रहे हैं, सुबह पहुंच रहे हैं, सायंकाल पहुंच रहे हैं, जैसे भी पहुंच रहे हैं, ठीक है, तो उनके लिए 24 और 25 का जो रहने और खाने का खर्चा होगा सबका कुल मिलाकर 800 रुपए है. वैसे ही अगर कोई सेवेकरी 25 जनवरी को वहां पहुंच रहे हैं, मतलब सुबह आप प्रातः काल वहां पहुंच रहे हैं और संध्या काल पर्यंत सिर्फ दादा के दर्शन और प्रभु के दर्शन के लिए आप वहां पहुंच रहे हैं, दादा के मार्गदर्शन के लिए आप वहां पहुंच रहे हैं, तो आप लोगों के लिए 400 रुपए प्रति व्यक्ति है. और उसमें नियोजन ऐसा है कि 14 वर्ष
से कम उम्र के बच्चों का कोई चार्ज नहीं होगा। तो कृपया यह सभी लक्ष्य पूर्वक ध्यान में रखेंगे। नोट ऐसा है कि जो हॉल में रहने की सुविधा है उसमें ऐसा है 15 से 20 सेवेकरी महिला सेवेकरी और पुरुष सेवेकरी सबके लिए अलग अलग रहेगा। तो 15 से 20 सेवेकरी एक हॉल में रुकेंगे। तो सभी को यह समय का नियोजन अवश्य ध्यान में रखना है। जब हम यात्रा को जाते हैं, कहीं भी चार धाम यात्रा में भी जाते हैं, तो कैसे हमको जहां तहां रहना होता है, पर हमको किसकी ओर लगी रहती है, किसकी प्यास होती है? हमें सिर्फ प्रभु दर्शन की प्यास होती है। तो यह हमें सभी को ध्यान में रखना है कि हमें सिर्फ प्रभु दर्शन करना है। वहां पर हमको कैसा भी सोने को मिल रहा है, कैसा भी, वैसे आपके लोगों के लिए व्यवस्था बहुत अच्छी की गई है, लेकिन फिर भी हम लोगों को एडजस्ट करना है वहां पर। तो सभी इस बात का लक्ष्य पूर्वक ध्यान में रखेंगे। श्री स्वामी समर्थ। उसके बाद में जिन व्यक्तियों ने, जिन सेवेकरियों ने वहां पर होटल में अपना बुकिंग किया है, जैसे पहले वहां बुकिंग मतलब ऐसा बताया गया था कि गोपाल बाबा आश्रम जो है वहां रहने की सुविधा फ्री में है, पर वहां ऐसा कुछ भी नहीं है। दादा स्वयं वहां जाकर नियोजन करके आए हैं। तो वहां ऐसा कुछ भी नहीं है कि मतलब टीम वगैरह वहां जो भी गई थी, वहां ऐसा कुछ भी नहीं है कि आप लोगों को वहां रहने की सुविधा अच्छे से लग पाए, क्योंकि हम सभी महिलाएं हैं। वो खेत के आसपास पूरा आश्रम बना हुआ है, वहां हम ऐसे तो नहीं रह सकते ना, पॉसिबल नहीं है, ठंडी के दिनों में है। तो जिन व्यक्तियों को पहले बोला गया था कि आप लोग होटल में व्यवस्था कीजिए, तो जिन्होंने ऑलरेडी होटल में व्यवस्था कर ली गई है, उनके लिए 23 से 25 जनवरी तक का भोजन की सुविधा, मतलब सुबह का भोजन, शाम का भोजन, चाय नाश्ता वगैरह सब कुछ, उनके लिए 23 से 25 जनवरी 3 दिन का खर्चा है 900 रुपए प्रति व्यक्ति। वैसे ही 24 और 25 जनवरी अगर 2 दिन का है तो चाय नाश्ता, दोपहर का भोजन, रात का भोजन और संध्या काल की चाय, इनका मिलाकर प्रति व्यक्ति 600 रुपए 2 दिन का है। एक दिन का खर्चा जो है वो आपका प्रति व्यक्ति 400 रुपए है। तो आप सभी इसे ध्यान में रखेंगे, उस हिसाब से आप एडमिन्स को पेमेंट ट्रांसफर करेंगे। जिन्होंने अपनी होटल की सुविधा स्वयं बुकिंग की है, या आपने जहां भी बुकिंग किया है, आपके कोई हैं, आप कहीं भी बुकिंग करने वाले हैं, तो आप लोग कृपया इस बात को ध्यान रखें कि आपको 3 दिन के 900 रुपए देना है, 2 दिन के 600 रुपए देना है और एक दिन का आपको 400 रुपए देना है प्रति व्यक्ति। ठीक है, इस बात का आप ध्यान रखेंगे। इसमें भी आपको 14 वर्ष से कम उम्र के बच्चों के पैसे नहीं देना है। श्री स्वामी समर्थ। वैसे ही ये जो पेमेंट है आपका, ये पेमेंट आपको 11 जनवरी 2024 रात्रि 12 बजे के पहले, ठीक है, क्योंकि 12 बजे के बाद 12 जनवरी लग जाएगा। तो 11 जनवरी 2024 रात्रि 12 बजे के पूर्व आप सभी एडमिन को अपना अपना पेमेंट ट्रांसफर करेंगे। कोई भी ग्रुप के अकाउंट के क्यूआर कोड में पेमेंट ट्रांसफर ना करें, कृपया इसकी आप बहुत सावधानी से मतलब ध्यान रखें इस बात का, क्योंकि वह ट्रस्ट के अकाउंट में नहीं जाएगा। अगर किसी को दान देना है तो वह दान जरूर दे सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है, वो आप क्यूआर कोड से दान दे सकते हैं, लेकिन फिर आपका जो रहने का खाने का जो खर्चा है वो आपको किसे देना है? एडमिन्स को ही देना है। और आप लोग वहां रहने के लिए, सुविधा के लिए जो भी आपको नाम देना है, आपकी बुकिंग अभी हुई है या होने वाली है, जो भी है, या आप खुद गाड़ी करके आने वाले हैं या आप बस के नियोजन से आने वाले हैं, तो कृपया अपने नाम 31 दिसंबर, ठीक है, 2023 साल के अंत तक आप अपना नाम देने की कृपा करें। उसके बाद में नाम नोंदनी जो है, मतलब नाम की दक्षता नहीं ली जाएगी और नाम की लिस्ट तैयार नहीं की जाएगी। तो कृपया इस बात का ध्यान रखें कि 31 दिसंबर तक आप अपने नाम एडमिन्स के पास जरूर से दें। जे सेवेकरी पिठापूर येथे उपस्थित असतील त्यांना पैसे पाठवलेली पहुंच पावती दाखवून आयडी कार्ड दिले जाईल। मतलब
जो व्यक्ति मतलब सेवेकरियों के पैसे हम लोगों के पास आ गए होंगे, एडमिन्स के पास, जिनकी नाम नोंदणी हो गई होगी, नाम जिनका दर्ज हो गया होगा, उन सेवेकरियों को उनका एक रिसिप्ट दिया जाएगा। रिसिप्ट बोले तो रिसिप्ट उनको दिखाना पड़ेगा। आप लोगों ना अपने पास स्क्रीनशॉट रखना। आप जैसे ही हम लोगों को पेमेंट सेंड करते हैं ना, तो आप अपने पास स्क्रीनशॉट रखिए कि देखिए हमने ये ताई को, ये दादा को पेमेंट सेंड किया है। इन्होंने आपको सेंड किया है नहीं किया है वो उनकी जिम्मेदारी, लेकिन आपने सेंड किया है, वो पेमेंट की रिसिप्ट आपके पास होना चाहिए। ठीक है, आपने हमको पेमेंट सेंड किया है, हमारी सेंड करने की जिम्मेदारी है, लेकिन आपने हमको सेंड किया है, ये जिम्मेदारी आपको संभालना है। तो आपके पास अपना रिसिप्ट होना, मतलब आपने ऑनलाइन पैसे ट्रांसफर किए हैं तो उसका आपके पास स्क्रीनशॉट होना जरूरी है कि आपने कितने लोगों के और किस एडमिन को आपने पेमेंट ट्रांसफर किया है। उसके मतलब उसके उसमें आपको बदले में आपको एक आईडी कार्ड मिलेगा जो कि आपको वहां पर दिखाना रहेगा। ठीक है, उसमें मतलब आधार कार्ड, पैन कार्ड और मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक पुरावा असणे गरजेचे आहे। बराबर है। अपन किसी होटल में जाते हैं या कहीं भी जाते हैं तो अपने पास अपना आधार कार्ड, वोटर आईडी कार्ड, राशन कार्ड, मतलब एड्रेस प्रूफ या ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड वगैरह सब कुछ होता ही है। तो इसमें से कोई भी आप एक कुछ भी अपना प्रूफ रखेंगे, आईडी प्रूफ अपने साथ में रखेंगे। और एक सोबत एक ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी असावी। ठीक है, मतलब आपके पास, आप अगर आधार कार्ड रख रहे हैं तो आपके पास आधार कार्ड की जेरोक्स कॉपी भी चाहिए। एक जेरोक्स कॉपी आप अवश्य अपने पर्स पॉकेट में अवश्य रखें। निवेदन ऐसा है कि जो सेवेकरी 22 को पहुंच रहे हैं या जो सेवेकरी 26 को भी रहने वाले हैं, मतलब आप 22 को पहुंच रहे हैं, एक दिन आगे पहुंच रहे हैं, तो उसका नियोजन आपको स्वयं करना है। उसकी जिम्मेदारी ट्रस्ट के हिसाब से नहीं रहेगी। फिर भी आप एडमिन से संपर्क करें। आपको रहने के लिए वहां मतलब ऐसा कुछ चाहिए तो आपको एडमिन सजेस्ट जरूर करेंगे। वैसे ही 25 को हमारा रात्रि तक का ही नियोजन है। तो अगर आपकी बस है या आपका ट्रेन है वो 26 जानेवारी को है, तो सकाळपासून जे सेवेकरी राहणार आहेत त्यांनी स्वतः व्यवस्था करावी ही विनंती। आदेशावरून नियम पाळावे। सर्वांनी हे नियम पाळावे। और आप वहां कंटिन्यू कर सकते हैं, लेकिन उसका पेमेंट आपको स्वयं देना होगा। कृपया इस बात का ध्यान रखेंगे। पारायण, आप लोगों में से जो लोग पारायण के लिए बैठने वाले हैं, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायण अपना होने वाला है, प्रभु का पारायण होने वाला है। मतलब आप उस दिन प्रभु की एक एक लीलाओं से वर्णित होने वाले, एक एक लीलाओं से आप परिचित होने वाले हैं कि प्रभु ने वहां कैसे लीला की होगी। कितना सुंदर होगा कि हम उन्हीं के स्थान पर बैठकर उन्हीं का एक मतलब चरित्र पढ़ेंगे और हमको वो वहां अनुभव होगा कि वो किधर होंगे, प्रभु कहाँ होंगे, है ना। तो वो जो पारायण हम लोग करने वाले हैं, पारायण के लिए हमें नाम नोंदणी करना है, नाम की नाम दर्ज करवाना है। तो आप लोग पारायण के लिए भी नाम दर्ज अवश्य करवाएं। एडमिन्स के पास आप लोगों को नाम देना है कि हम पीठापुर पारायण के लिए बैठने वाले हैं, क्योंकि अभी दत्त जयंती सप्ताह के भी पारायण लिस्ट चल रही है। तो आप लोग क्या करें, जब आप पारायण के लिए नाम देते हैं तो वहां पर लिखें पीठापुर पारायण, ऊपर लिख दें। उसके बाद में नीचे अपना नाम और मोबाइल नंबर और पारायण के लिए बैठने वाले हैं। ठीक है, घर के अगर 4 व्यक्ति हैं, 4 में से 2 बैठने वाले हैं तो 2 के नाम दे, चारों बैठने वाले हैं तो चारों के नाम देना अनिवार्य है। पारायण का समय सुबह 6 बजे से संध्याकाल 4 बजे तक होगा। व्यक्तिक वाचन सेवा होगी या सामूहिक वाचन सेवा होगी, जैसे भी होगी, अपना पारायण अपने को स्वयं 6 बजे शार्प अपने को स्टार्ट हो जाएगा। तो पारायण के लिए बिल्कुल भी देरी ना करें। जैसे ही मतलब मान लो कि अब इतने सेवेकरी वहां रहेंगे तो हम लोगों को महिलाओं के लिए स्पेशल एक सूचना है ये कि नहाने में, तैयार होने में, ये सब हमको वेट ज्यादा मतलब नहीं करवाना है। कृपया जैसे जैसे हमारी नींद खुलती जाए या जैसे जैसे हम लोगों को पता चलता जाए, हम लोग कृपया फटाक से नहा के और रेडी हो जाना है हम लोगों को, ताकि मोस्ट ऑफ द महिलाएं ही हैं वहां। तो महिलाओं जल्दी से पारायण मतलब
जल्दी से बोले तो शायद 6 बजे स्टार्ट हो ही जाएगा, आप लोगों के लिए वेट नहीं किया जाएगा वहां पर। तो इसका नियंत्रण आपको रखना है, टाइम पंक्चुअलिटी का ध्यान रखना है आपको, टाइम मैनेजमेंट वहां अवश्य करना ही है। सभी लोग इस बात का ध्यान देंगे। 4 बजे के पूर्व हमको पारायण खत्म करना है, क्योंकि वहां 9 बजे से 11 बजे तक पारायण की जो कालावधि रहेगी, वहीं पर पादुका पूजन होगा। मतलब पारायण चलता रहेगा और पादुका पूजन भी होता रहेगा। प्रभु की पादुका वहां पर पादुका पूजन होगा। और संध्याकाली 4 बजे से 6 बजे तक आदरणीय हमारे जो गुरुवर हैं उनका मार्गदर्शन होगा। तो आप सभी लोग इस बात का ध्यान रखेंगे, अगर आप पारायण में लेट हो गए तो आपको मार्गदर्शन आपको छूट जाएगा और बहुत से महत्वपूर्ण बातें आपको ध्यान में नहीं रह पाएंगी। तो पारायण को भी हमें जल्दी से जल्दी खत्म करना है। वैसे तो सामूहिक पारायण होगा तो आप लोगों को सिर्फ कोई इतनी प्रॉब्लम नहीं होगी, फिर भी आप लोग इस बात का अवश्य ध्यान में रखेंगे। रही बात ग्रंथ की, जिन लोगों के पास ग्रंथ नहीं है, जिन लोगों के पास ग्रंथ है वो अवश्य, अगर आपको कहीं से नियोजन करते आ रहा है तो आप अवश्य ग्रंथ का नियोजन स्वयं करें। अगर आपको बहुत ही प्रॉब्लम आ रही है कि आपको ग्रंथ नहीं मिल रहा है तो आप ग्रंथ के लिए हमारे 2 एडमिन हैं, जागृति ताई और कावेरी ताई, इन दोनों को आप मैसेज कर सकते हैं और इन्हें पूर्व आप 200 रुपए देंगे तो वो आपके पारायण जो ग्रंथ रहेंगे वो आपको पिठापुर में आपके नाम के अकॉर्डिंग आपको मिल जाएंगे। उसका भी स्क्रीनशॉट आपके पास होना अनिवार्य है। अगर आपके पास स्क्रीनशॉट होगा तो ही आपको ग्रंथ वहां पर दिया जाएगा। इस बात का आप ध्यान रखेंगे। महत्वपूर्ण एक सूचना ऐसी है कि कोई भी सेवेकरी अपने जो गहने हैं या मूल्यवान वस्तु है, मोबाइल, चार्जर, पावर बैंक, अपने अमूल्य रत्न जो आपके मतलब दागिने हैं, अमूल्य कुछ वस्तु हो, पैसे वगैरह, सबकी जिम्मेदारी स्वतः की रहेगी। ग्रुप का कोई भी एडमिन या कोई भी आपका मतलब घूमता है तो उसकी जिम्मेदारी नहीं रहेगी ग्रुप एडमिन की, ठीक है। कृपया इस बात का ध्यान रखें, कोई भी ज्यादा हेवी जेवरात वगैरह पहनकर ना आए वहां पर। हमें प्रभु दर्शन के लिए जाना है, हमें जेवर पहनकर वहां प्रभु को दिखाने नहीं जाना है, ठीक है। तो हम प्रभु दर्शन के लिए जा रहे हैं, हमें सिर्फ इतना ही लक्ष्य पूर्वक ध्यान देना है। ज्या सेवेकऱ्यांची आरोग्य विषयक औषधी चालू असतील त्यांनी आपली आपली औषधी त्यांच्या जवळ ठेवावी आणि आठवणीने सोबत ठेवावे। तसेच याबाबत ग्रुप एडमिनला कल्पना द्यावी। अगर किसी को कुछ प्रॉब्लम है कि भाई आपकी टैबलेट्स वगैरह मतलब साथ में ले जाए, अवश्य साथ में ले जाएं। और अगर आपको कुछ प्रॉब्लम है, जैसे आपको बीपी वगैरह का प्रॉब्लम है, आपको कुछ घबराहट हो रही है, तो आप एडमिन के पास अवश्य वहां जाकर बताएंगे पहले कि हमको ये प्रॉब्लम हो रहा है। अभी से ही आपका बैग पैकिंग, मतलब 1 महीना बाकी है, लेकिन जो बैग आप ले जाने वाले हैं उसमें अपनी औषधि अवश्य रूप से रखें, क्योंकि औषधि आपके लिए महत्वपूर्ण है वहां पर। तो आप अवश्य रूप से इसकी दक्षता लेंगे। अगर इसमें कुछ आपसे ही कुछ मिस्टेक हो जाती है तो इसकी जिम्मेदारी कोई भी ग्रुप एडमिन की या दादा की नहीं रहेगी। कृपया इस बात का ध्यान रखेंगे। और यही सारी पिठापुर के बारे में कुछ महत्वपूर्ण सूचनाएं थी। तो श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार की ओर से पिठापुर आयोजन जो किया गया है उसमें आपका सहृदय स्वागत है। आप 25 जनवरी को वहां अवश्य पधारें और इस 4 धाम से भी कोहिनूर यात्रा का हम अवश्य लाभ लें, यही आप सभी से मैं विनती करूंगी। की गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। दादा
दादा। एडमिन में से कौन कर रहे हैं मार्गदर्शन करिए, मैसेज डाला है मैं, ठीक है। ओके दादा। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. हाँ श्री स्वामी से. हा. आज आपण देवघराविषयी थोडंसं माहिती घेऊ. बघा, आपण श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आल्यानंतर प्रामुख्याने या मार्गात आल्यानंतर पहिले आपण आपली कुलदेवी कुलदैवत यांची आपल्याला ओळख होते. त्यानंतर पितरांची सेवा कशी करायची, आपलं देव आणि देवघर कसं असावं आणि वास्तू या प्रामुख्याने या गोष्टी आपण अध्यात्मामध्ये या आल्यानंतर ह्या बेसिक गोष्टी असतात. कारण जेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्या सरळ होतील त्यानंतरच पुढचे आपल्याला मार्ग मोकळे होतात. बघा तर सर्वात महत्वाचं की आपण बघा आता खूप लोक म्हणजे तीर्थयात्रा करतात, खूप त्यांचा अर्धा भारत फिरून झालेला असतो, पण त्यांना मुळात कुठे दर्शन घ्यायचं, आपली कुलदेवी कोण आहे, कुळाचे म्हणजे कुलदेवी कुलदैवत कोण आहे ह्याचीच ओळख नसते. मग त्यामुळे काय होतं, ते खूप तीर्थयात्रा करतात, सगळं करतात, पण ते कुठेतरी अपूर्ण राहिल्यासारखं असतं. त्यामुळे मुळात पहिले आपली कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा झाली पाहिजे. आणि पितरांची सेवा, तर पितरांच्या सेवेसाठी आपल्याला एक विधी दिला जातो नारायण नागबळी म्हणून. तर आता ही कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद नसतो किंवा पितरांचे आपल्याला आशीर्वाद नसतात. म्हणजे हे कशावरून ओळखायचं बघा, हे कसं होतं की असं जर ह्यांची सेवा व्यवस्थित होत नसेल तर घरामध्ये बघा सतत आजारपण असतं, असाध्य आजारपण, म्हणजे कधी कधी त्याचं औषधांचं घेतलं तरी पण त्याचा गुण पडत नाही, असं होतं. परत आर्थिक प्रगती कुठेतरी खुंटते किंवा पैसा भरपूर येतो पण तो टिकत नाही. त्यानंतर मग विवाहामध्ये अडचणी येत असतात किंवा विवाह झाले तरी मग घटस्फोट होतात आणि घरामध्ये सतत मतभेद असतात, एकमेकांमध्ये गैरसमज विनाकारण गैरसमज होत राहतात. नंतर मग संतती प्राप्ती होत नाही, प्रॉपर्टीवरून भांडणे असतात, शेतावरून भांडणे असतात, म्हणजे सतत अस्थैर्य असतं. पण जेव्हा आपण ह्या स्वामींच्या मार्गामध्ये येतो तर आपल्याला पहिलं सर्वप्रथम आपल्याला कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा सांगितली जाते आणि पितरांची सेवा सांगितली जाते. तर आता आपण कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्याला प्रामुख्याने समजलं पाहिजे. तर ते समजण्यासाठी आपल्याला आपल्याकडे एक गोत्र पीडीएफ म्हणून आहे, तर त्यामध्ये आपल्या आडनावावरून आपली कुलदेवी समजते, कुलदेवी आणि कुलदैवत. आणि जर आपल्याला बिलकुल तसं माहिती नसेल तर आपल्याला एक त्याच्यावर उपाय सांगितलेला आहे. ते उद्याचे म्हणजे शुक्ल पक्षातील पंचमी. तर हा दादांनी एक वेगळा त्याच्यासाठी उपाय त्यांनी त्याची आपण पोस्ट बनवलेली आहे. तर ती उद्या शुक्ल पक्षातील पंचमी म्हणजे बघा उद्या आहे, अमावस्येनंतर जी पंचमी असते ना ती शुक्ल पक्षातली पंचमी असते. म्हणजे त्यावरून आपल्याला ते मुळात कुलदेवी आणि कुलदैवत त्यावरून आपल्याला म्हणजे समजतं कुलदेवी कुठली आहे. तो आपण तो उपाय केल्यानंतर आपल्याला समजतं की आपली कुलदेवी कुठली आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला कोणीतरी येऊन सांगतं किंवा त्याच्यावर चर्चा होते आणि त्यातून आपल्याला समजलं जातं किंवा स्वप्नामधून कोणाला दर्शन होतं. तसं त्या पद्धतीने. आणि आपली नारायण नागबळी जो विधी आहे, आपल्याला हे जे मी कारणं सांगितली तर दोघांमध्ये म्हणजे हे दोघे जर व्यवस्थित नसतील तर मग हे आपल्याला ह्या गोष्टी अशा घडतात राहतात म्हणजे, आणि समजतच नाही की कुठे प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी पण आपण हा जो नारायण नागबली हा विधी आहे तर हा त्र्यंबकेश्वरलाच होतो. म्हणजे काहींना सांगितल्यानंतर काहींना बिलकुलच कल्पना नसते, मग म्हणतो कुठल्या मंदिरात करायचं, मग इकडे केलं तर चालेल का, तर हा विधी फक्त त्र्यंबकेश्वरलाच होतो. आणि आपण आपल्या या ग्रुपमधून तिकडच्या काही म्हणजे गुरुजींचे नंबर देतो, तर ते पण स्वामी सेवेकरीच आहे. आपलं नंबर देण्याचं कारण म्हणजे आपलं म्हणजे वैयक्तिक त्यांच्याशी काही असं कॉन्टॅक्ट वगैरे असं नाहीये, पण त्यांच्याकडनं ते स्वामी सेवेकरी आणि ते खूप छान पद्धतीने हा विधी करून घेतात. आणि म्हणजे एकदम म्हणजे कमी खर्चामध्ये अक्षरशः आम्ही पण तो विधी केला तर ते म्हणजे एक एक रुपयाचा हिशोब देतात आपल्याला आणि पूर्ण फक्त स्वामी कार्य म्हणून हा विधी करून घेतात. त्यामुळे त्याचं फळ पण चांगलं मिळतं आणि आपल्या घरामध्ये स्थैर्य शांतता नांदते. आता आता कुलदेवीच्या वरून खूप आपल्याला प्रश्न येतात. तर कोणाला काय वाटतं की आपली ग्रामदेवता पहिल्यापासून जे असतात तीच आपली ग्रामदेवता म्हणजेच कुलदेवी आहे. दुसरं असं होतं की कोणाचं म्हणजे वंश म्हणजे कोणी आपल्या नाही का वतनावर जातात आपण असं म्हणतो, म्हणजे आईला भाऊ नसेल तर मग आई वडिलांची प्रॉपर्टी त्यांच्या आईला मिळालेली असते. पुढे मग त्यांचे जे मुलं असतात त्यांना समजतच नाही, कारण ते कायमस्वरूपी त्यांच्या ते आजी आजोबांच्या म्हणजे आईच्या माहेरीच राहिलेले असतात. दुसऱ्या पद्धतीने असं की म्हणजे एखादी मुलगी कायम सतत माहेरीच राहिलेली असते, त्यामुळे तिच्या तिकडची काहीच सेवा होत नाही, तिच्या म्हणजे पतीकडचे त्यांचे ग्रामदैवत कुलदेवी ते काही सेवा होत नाही आणि त्यामुळे सगळा गोंधळ होतो. त्यामुळे मुळात आपलं आता जे आपलं लग्न झाल्यानंतर जे आपल्या पतीचं घर असतं तेच आपलं घर असतं, ते संस्कार असतात तेच आपले संस्कार, म्हणजे ते पुढे कुलाचार आणि हे म्हणजे एखादी स्त्री सगळं व्यवस्थित सांभाळून घेऊ शकते आणि तिनेच ते कुलाचार वगैरे व्यवस्थित केले तर पुढे असे अडथळे निर्माण होत नाही. त्यामुळे आपण ह्या सेवा आहेत त्या व्यवस्थित केल्या पाहिजे.
तर आता कुलदेवीमध्ये बघा आता आपण बऱ्याच वेळा सांगतो, पण तरी पण आता नवीन लोक जॉईन होतात किंवा काय ते व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे म्हणून सांगते. तर आपली जी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी 3.5 शक्तिपीठ आहेत, एक महाकाली आपण जे जे काय घेतो ना, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी. तर महाकाली म्हणजे आपली माहूरची रेणुका माता. नंतर मग महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तशृंगी देवी. हे आपले 3.5 शक्तिपीठांपैकी ह्या 4 देवी आहेत आणि ह्याच मूळ आपल्या कुलदेवी असतात. तर आणि ह्यांचीच सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे आणि कुलदैवत म्हणजे आपले खंडोबाच असतात किंवा जर कोल्हापूरची देवी असेल तर त्यांचा ज्योतिबा असतो. आता ह्यांचं मूळ स्वरूप काय असतं की आपले अ, 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 शंकर शंकर भगवान आणि पार्वती माता आणि हे मूळ त्यांचं स्वरूप आहे. म्हणून दादा म्हणतात ना, जर आपल्याकडे जर शंकराची पिंड असेल, त्याच्यावर जर सेवा होत असेल, तर आपल्या कुलदेवताची सेवा होतेच. म्हणजे खंडोबाची सेवा होते, भैरवाची सेवा होते. पण आता कसं आपल्याकडे लग्नानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर जे आपल्या कुलाचार वगैरे असतात, त्यामुळे खंडोबाचं जागरण असतं, देवीचा गोंधळ असतो. त्यामुळे मग हे आपल्या देवींची सेवा त्या माध्यमातून आपल्या होत असते. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक पाहिजे आणि खंडोबाचा टाक पाहिजे. आता काहींकडे बघा 12-13 टाक असतात आणि ते ते आपल्यालाच माहिती नसतात कोणते आहेत आणि त्यांची फक्त पूजा होत असते. रोज त्यांना गंध अक्षता लावायच्या आणि तशी पूजा होत असते. पण आपल्या देवघरामध्ये कुठले देव आहेत हे आपल्याला समजले पाहिजेत ना. तर आपली मूळ कुलदेवी आणि कुलदैवत आणि मग ग्रामदैवत किंवा मग त्यांची सेवा असते बघा, भैरोबा म्हणून असतात, तर ते पण असू शकतात ते. आणि शिवाय अजून एखादं एक म्हणजे संरक्षण देवता म्हणून एक वीराचा टाक असतो. तर जास्तीत जास्त ते. त्याच्या पलीकडे नाहीच आणि मूळ तर 2च टाक आपल्याला सांगितलेले आहे, कुलदेवी आणि कुलदैवत. तर हे 2 टाक आपल्या देवघरामध्ये पाहिजे. आता काही जण काय म्हणतात, आमच्याकडे सप्तशृंगी देवीची मूर्ती पण आहे आणि कुलदेवीचा टाक पण आहे. म्हणजे आणि मग आम्ही ते पहिल्यापासून सेवा करतोय. त्यांना आपण सांगतो, की आता तुमची मूळ देवी कुठली आहे ती ओळखून घ्या किंवा आम्ही त्यांना मदत पण करतो कशी ओळखायची. पण म्हणतात, "नाही ताई, आता आम्ही ती खूप दिवस सेवा केली. आता माझं मन त्याच्यामध्येच लागलंय आम्हाला." असं काहींचे फोटो पण असतात देवघरामध्ये. पण असं मन आपलं त्याच्यामध्ये लागलंय. पण आपण ते शोधलं पाहिजे ना, आपली मुळात कुठली देवीची सेवा झाली पाहिजे. तर त्या पद्धतीने मग आम्ही सांगितल्यानंतर कुठली मनात शंका न आणता आणि तुम्ही महाराजांशी म्हणजे संवाद साधा बसा, की आता हां, आपल्याला असं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मग आपण काय करावं आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. मग काही जण आम्ही जेव्हा विसर्जन सांगतो, तर त्यावेळेला काय म्हणतात, की "नाही, मग काय केलं तर होणार नाही ना, असं केलं तर तसं होणार नाही ना. बघा तुम्ही सांगता म्हणून असं करताय, तर असं नका करू." जेव्हा माहिती देतो, तर हे पूर्ण आम्हाला दादांकडनं मार्गदर्शन मिळालेलं असतं आणि दादा पण मार्गदर्शन करतात आणि त्यानुसारच आम्ही ही माहिती देत असतो. त्यामुळे असं कुठलीही शंका न घेता व्यवस्थित समजून आपण पुढे जसं आम्ही म्हणजे काही देवांचं विसर्जन सांगतो, ते मी तर सांगते का करायचं किंवा कसं. तर त्या पद्धतीने केलं तर म्हणजे कुठला आपल्या मनामध्ये गोंधळ राहत नाही आणि आपले म्हणजे प्रश्न पण सुटायला मदत होते. कारण चुकीचे देवघरामध्ये देव पूजले जातात. आता आपल्या देवघराची बघा पोस्ट अशी बनवलेली आहे, म्हणजे आता ती मी थोडक्यातच सांगते. आपलं देवघर कुठे असायला पाहिजे? ईशान्य कोपरा. ईशान्य कोपरा म्हणजे आपली उत्तर दिशा आणि पूर्व दिशा आहे. तो जो मधला कोपरा आहे ना, ते आपली देवघराची दिशा आहे. आता कोपऱ्यात म्हणजे एकदम कोपऱ्यात घालायचं का देवघर नाही, तर आपल्या म्हणजे दोन्ही बाजूनी जागा सोडायची आणि मध्ये आपलं थोडंसं देवघर पुढे घ्यायचं, म्हणजे भिंतीला टच नाही करायचं. आणि ह्याला ह्याला अनुसरून एक मला गोष्ट आठवली, की वास्तुशास्त्रानुसार ईशान्येला जर आपलं टॉयलेट बाथरूम असेल, तर तिथे कुठल्या सेवा साधना फलद्रूप होत नाही आणि सतत त्या घरावर काय म्हणजे काहीतरी असं सावट असतं म्हणजे काहीतरी संकटाचं. त्यामुळे जर असं आपण घरात राहत असू तर व्यवस्थित विचार करा. वाटलं तर तुम्ही एखाद्या भाड्याच्या घरात राहा. पण ईशान्येला जर टॉयलेट बाथरूम असेल तर त्याच्यावर कुठलाही तोडफोड करून पण म्हणजे कुठलाही उपाय नाहीये. बाकी काही असेल तर आपण म्हणजे आपले साधे काही उपाय देऊन आपण त्याच्यावर काहीतरी करू शकतो उपाय. पण जर हे असं असेल तर ते त्याच्यावर काहीच उपाय नसतो. त्यामुळे ईशान्य ही ईश्वराची दिशा आहे. ती त्यांच्यासाठीच असते. असं आणि अगदीच जर ईशान्येला आपल्याला जागा नसेल तर आपण पश्चिमेला पश्चिम, उत्तर ह्या दिशेला आपलं देवघर घेऊ शकतो. तर आपलं देवघर आता कसं करायचं, की सागाचं घ्यायचं आपल्याला. म्हणजे जे देववृक्ष असतं त्यांचं ते लाकूड वापरून त्याचं देवघर घ्यावं. कुणी म्हणजे काय करतात, की भिंतीमध्ये कोरून वगैरे देवघर करतात. तर असं करू नये. देवांसाठी आपलं किती म्हणजे मोठं फर्निचर असेल किंवा काही असेल, काहींना वाटतं, की ते शोभणार नाही त्याला. पण देवाचं घर हे ते म्हणजे आपल्या सागातच असावं. ते साधं दिसलं तरी पण चालेल. आणि आता आपण स्वामींची सेवा करतो. आता हे सगळ्या सेवा आपल्याला स्वामींच्या मार्गदर्शनातूनच मिळतात. त्यामुळे आपले जे ब्रह्मांड नायक आहेत, तर ते आपल्या देवघरामध्ये असले पाहिजे. त्यांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. जर असेल तर आपल्या सगळ्या सेवा खूप छान फलद्रूप होतात. तर आपलं देवघरामध्ये एक स्वामींचा फोटो पाहिजे. असं मांडीवर हात ठेवून बसलेले. हातामध्ये गोटी नको आणि ते जर मूर्ती असेल तर फोटोच्या समोर आपल्याला मूर्ती ठेवायची. देवघरामध्ये 1 पायरी किंवा 2 पायऱ्या पण चालतील. जर जास्तीत जास्त 3 त्याच्या व्यतिरिक्त पायऱ्या नको.
म्हणजे महाराजांचा अधिष्ठान असं उंचावर असावं, म्हणजे त्यांच्यासाठी एखादा देवघरामध्ये छोटासा चौरंग किंवा त्यांचं सिंहासन असतं ते चालेल, किंवा मग गादी लोट ठेवून त्याच्यावर महाराजांना ठेवलं तरी पण चालते. फक्त इतर देवांच्या पेक्षा थोडंसं त्यांचं अधिष्ठान उंच असावं. नंतर मग महाराजांच्या शेजारी आपल्या कुलदेवतेचा फोटो असावा. जी आपली कुलदेवी तिचा फोटो असावा. मग आता तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानीचा फोटो, रेणुका माता असेल तर रेणुका मातेचा फोटो. तर महाराजांच्या डाव्या बाजूला मग देवीचा फोटो येईल. त्यानंतर मग आता पुढच्या बाजूला मग काय येईल की आपले देवींची टाक येतील. आता देवीचा फोटो ठेवलाय, महाराजांच्या डाव्या बाजूला देवी असते आणि उजव्या बाजूला पुरुष देवता असतात, म्हणजे आपले खंडोबांचा टाक असतो. तर देवीच्या टाकांच्या आपल्या देवीच्या फोटोच्या पुढे कुलदेवीचा टाक येईल आणि महाराजांच्या उजव्या हाताला खंडोबाचा टाक येईल, त्यांच्या शेजारी असला तर भैरवाचा टाक येईल. नंतर त्याच्या पुढे, म्हणजे आता ही मी ओळ सांगते बरं का, आणि आपल्या देवघराचं आता महाराजांचं तोंड पश्चिमेकडे आहे, तर अशा पद्धतीने सांगते. नंतर मग पुढची जी पायरी येईल त्याच्यामध्ये गणपती. आता गणपती आपल्याला उजव्या सोंडेचा नको आहे. नंतर मग ती मूर्ती 3.25 ते 3.5 3.25 इंचापेक्षा शक्यतो मोठी नकोच, जास्तीत जास्त 3.5, पण त्यापेक्षा मोठी मूर्ती आपल्या देवघरामध्ये चालत नाही. तर ती मूर्ती पंचधातूचीच असावी शक्यतो. आणि असतात कोणाकडे चांदीच्या वगैरे तर ठीक आहे, काय हरकत नाही, पण ती पूर्ण भरीव असावी मूर्ती गणपती बाप्पाची, आणि डाव्या सोंडेची असावी, उजव्या सोंडेची नसावी. नंतर मूर्ती घेताना बघा तुम्ही ना तपासून घेत जा. ते पॅकिंगाचं हे असतं, पण आता ते आता बनवताना तिकडनं ते म्हणजे ते फक्त त्यांचं ते कारखाना असतो किंवा ते बनवायचे असतात. पण म्हणजे आपल्याला भाव असतो ना देवाविषयी, त्यामुळे ती मूर्ती व्यवस्थित बघून घ्यायची. मग आपण घरी आल्यानंतर बघतो, मग कुठेतरी डोक्यालाच खोच आहे किंवा पोटामध्ये महाराजांच्या असं म्हणजे तेव्हा मूर्तींच्या हे असतात, त्याचा मग त्रास आपल्याला होत असतो. त्यामुळे घेतानाच आपण काय करायचं, मूर्ती व्यवस्थित बघून घ्यायची. म्हणजे त्याला कुठे खड्डा आहे का पाठीमध्ये, कुठच्या बाजूने पोकळ आहे का, तर असं ते चेक करून व्यवस्थित मूर्ती घ्यायची असते. तर पहिली झाली गणपती बाप्पाची मूर्ती. त्यानंतर बाळकृष्ण. आता बाळकृष्ण पण पंचधातूचाच असावा आणि तो आपल्या म्हणजे पूर्वी म्हणजे आता पण देतात, म्हणजे आईकडनं आपल्याला बाळकृष्ण देतात लग्नामध्ये. पण आता तो बाळकृष्ण आहे ना आपला शक्यतो आपल्याच असावा, म्हणजे आपल्या पतीच्या स्वकष्टाने घेतलेला बाळकृष्ण. आणि आपल्याला कोणी भेट दिले किंवा आपल्याला कुठे देव सापडलेत, काय नाही वाटतं कुठेतरी नदीमध्ये सापडले, तर आपल्याला देव पावला आणि देव सापडला, तर असं नाहीये. ते कोणीतरी विसर्जन वगैरे केलेले देव असतात आणि ते आपल्याला सापडतात. त्यामुळे कुठेही कुणीतरी भेट दिलेले, कुठेतरी सापडलेले असे देव आपण देवघरामध्ये पूजू नये. किंवा मग आपण कुठेतरी तीर्थक्षेत्री जातो, तिथे पण आपल्याला ते मूर्त्या वगैरे खूप आवडतात म्हणून आपण घेऊन येतो. आता पूर्वी आपल्याला माहितीच नव्हतं त्यामुळे आपण आणत होतो, पण इथून पुढे आपण अशा कुठल्याही मूर्त्या आपण आणायच्या नाही. ज्या आपल्याला सांगितल्या जातात त्या 5 मूर्तींपैकीच आपण आपल्या घरामध्ये मूर्त्या आणायच्या. तर बाळकृष्ण झाल्यानंतर मग आपली अन्नपूर्णा माता असते, कारण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास राहण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते. ती पण पंचधातूचीच असावी, भरीव असावी आणि ती सतत एका तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायची देवघरामध्ये आणि तिचे पाय झाकले जातील असे ठेवायचे. त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती आणि त्याच्या बाजूला आपली शंकराची पिंड, ती पण भरीव असावी. आता आपण त्याच्याबरोबर नाग आणि नंदी नको, कारण ते शिष्य आहेत, त्यामुळे ते नाग नंदी त्याच्याबरोबर नको. देवघरामध्ये नाग पण चालत नाही. तर काही मग आपण म्हणतो नाग नकोच देवघरामध्ये किंवा कुठल्या फोटोमध्ये आपल्याला चालत नाही. आता हे आपण सांगितल्यानंतर किंवा हे पोस्टमध्ये लिहिलं तरी पण विचारतात, ताई दत्त महाराजांचा फोटो आहे त्याच्याबरोबर नाग आहे, ह्यांचा अमुक फोटो आहे त्याच्यामध्ये नाग आहे, आम्ही ती शांती केली, आम्हाला एक नाग दिलाय, तो आमच्या देवघरामध्ये आहे. एकदा नाग नको म्हटलं आपल्याला, नाग म्हणजे नागाची पूजा कुठल्याही म्हणजे परिस्थितीत आपण करत नाही. फक्त नागपंचमीला नागाची पूजा केली जाते आणि त्यावेळेला आपण नाग नरसोबा लावतो तेवढंच. बाकी तर आपल्या देवघरामध्ये नाग नकोच असतो. नागाची पूजा आपल्या देवघरामध्ये होत नाही. तर हे झालं. त्याच्यानंतर पुढे आपलं श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र. श्रीयंत्र म्हणजे कसं लक्ष्मीचं आसन असतं आणि रुद्रयंत्र. तर आपल्याकडे शंकराची पिंड असेल, रुद्रयंत्र नसेल तरी पण काय हरकत नाही. असेल तर मग ते आपलं जे पुरुष देवता आहेत म्हणजे आपले गणपती बाप्पा, बाळकृष्ण, त्यांच्या त्या पुढच्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला रुद्रयंत्र येईल आणि उजव्या हाताला श्रीयंत्र येतं. त्यानंतर एक शंख आणि घंटा. बघा कुठली पूजेची सुरुवात करताना आपण शंख आणि घंटेची पूजा करून मग बाकीच्या सगळ्या पूजा आपण सुरू करत असतो. त्यामुळे पुढे शंख आणि घंटा आपल्या देवघरामध्ये असावेच. परत ती घंटा आपली म्हणजे साधी सरळ असावी, त्याला वरती आणखी कुठले तरी देव वगैरे नको, वरती गणपती किंवा हनुमान किंवा काय असं काहीच नको. आपली सिंपल एक घंटी आणि शंख असावा आणि सतत तो पाण्याने भरून ठेवायचा. सकाळी ते पाणी आपल्या पूजेच्या म्हणजे
साहित्यावर शिंपडायचं, आपल्या घरामध्ये शिंपडायचं, परत तो स्वच्छ शंख भरून ठेवायचा. आता देवघरामध्ये कलश, बरेच जण म्हणतात की कलश ठेवतो आम्ही, तर ठीक आहे, तुम्ही कलश ठेवू शकता, दादांनी पण सांगितले, पण तो 15 दिवसांनी का होईना तो म्हणजे विसर्जन करायचं ते नारळाचं आणि परत ठेवायचा. म्हणजे तोच कलश सतत 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 ठेवायचा नाही, किंवा मग त्याला चीड वगैरे पडते, तर असा ठेवायचा नाही. तो 15 दिवसांनी किंवा दर पौर्णिमेला तो नारळ विसर्जन करायचा आणि मग परत दुसरा नारळ ठेवायचा. आणि देवघरामध्ये एकापेक्षा जास्त मूर्त्या ठेवायच्या नाही. आता लक्ष्मीची छान वाटते म्हणून ही पण मूर्ती ती पण मूर्ती आहे, किंवा परत फोटो आहे, तर असे 2-3 प्रकारचे देव ठेवायचे नाही. मग त्याने काय होतं का, मग एका पण देवाची कृपा आपल्यावर म्हणजे मिळत नाही आपल्याला. आता टाक कसा असावेत, तर पूर्ण चांदीचे पण नसावेत, पूर्ण सोन्याचे पण नसावेत. सगळ्यात उत्तम टाक म्हणजे आपला चांदीचा टाक, आणि त्याला पाठ तांब्याचे असते आणि त्याच्यामध्ये लाख भरलेलं असतं. तर त्याचं विशेष एक महत्व असतं. हे तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याचं एक विशेष महत्व असतं. त्यामुळे टाक आपले तसेच असावे. आपल्या देवघरामध्ये कुठले म्हणजे इतर धर्म किंवा त्यांचे इतर धर्माचे देव किंवा त्यांचे चिन्ह असतात, तर त्यांची पूजा करू नये. आपण हिंदू आहे तर आपले तसेच त्या पद्धतीचे आपले देव असावेत. आता भग्न झालेल्या मूर्त्या मी मगाशी सांगितलं की तसं एक असू शकतं, किंवा आपण आणतानाच त्या मूर्तीला काहीतरी फुल वगैरे असं तसं एक असू शकतं, किंवा नंतर मग काही दिवसांनी त्या देवांची झीज झालेली असते, किंवा ते कोणाकडून हातातून पडले किंवा काय, तर तसे झालेले असतात. तर ते भग्न झालेल्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये नसाव्यात. किंवा फोटो पण काही दिवसांनी बघा त्याला पाणी वगैरे लागलं तर ते खराब होतं. तर असे फोटो ते विधिवत आपली पोस्ट आहे त्याप्रमाणे ते विसर्जन करायचं. त्याची आपण किती पूजा किती वर्ष केली असेल तरी पण आपण जो मंत्र म्हणतो त्यानंतर त्याचं देवत्व निघून येतं, आणि आपण निशंकपणे ते सगळं ते विधिवत सगळं पूजा करून आपण ते विसर्जन करू शकतो. कारण त्याचीच आपण पूजा करत राहिलो तर त्याचे दोष आपल्याला परत लागतात. आता बुडीत घराण्याचे देव म्हणजे ज्यांचा वंश खंडित झाला आणि त्यांचे देव आपल्याकडे आहेत. म्हणजे कोणाकडे त्यांच्या आईचे असतील, किंवा मग पूर्वीचे कोणाचे काका काकी, म्हणजे ते त्यांना वंश नसतो आणि मग ते त्यांचे देव मग आपल्याकडे येतात आणि त्याचे पण भयंकर मग दोष लागतात. पुढे पुढे वंशबुडी होणं किंवा काय अशा गोष्टी त्यामुळे घडू शकतात. साती आसरा किंवा मुंजा हे आपल्या देवघरामध्ये पुजायचे नसतात. कारण हे मुंजा किंवा मुंजाचं स्थान कुठे असतं, पिंपळाच्या झाडाखाली असतं. आणि म्हसोबा हे कसं आहे, सेंद्रिय दैवत आहे, त्यामुळे ते देवघरामध्ये नको. ते त्याचं स्थान बाहेरच असतं. आणि त्याचं पण आपण सांगतो ना अमावस्येला वगैरे, किंवा त्यांचं हे असतं त्यावेळेला आपण त्यांचं म्हणजे मान सन्मान वगैरे करतो, त्यामुळे त्यांची पण सेवा होते. आणि जर ते बघा घरामध्ये असेल म्हसोबा किंवा मुंजा, तर बघा मुलं चिडचिड करणं, किंवा घरामध्ये जे पुरुष लोक असतात त्यांना खूप त्याचा भयंकर त्रास असतो. त्यांचं कधी म्हणजे डोकं तसं स्थिर राहत नाही, सतत म्हणजे गोंधळ गोंधळ त्यांच्यामध्ये असतो. अशा गोष्टी मग घरामध्ये त्यांनी घडू शकतात. आता आपण सांगतो की देवघरामध्ये गुरु आणि शिष्य यांची एकत्र पूजा करू नये. आता गुरु आणि शिष्य म्हणजे काय, की आता दत्त महाराज स्वामी आणि समजा साईबाबा असतात किंवा मग गजानन महाराज, हे शिष्य आहेत त्यांचे. तर ते एकत्र त्यांची देवघरामध्ये पूजा करायची नसते. आता तुम्ही असे देवघर बघून बघा, सगळे एकत्र असतात ना, तिथे पण आपण पाहिलं तरी आपल्याला लगेच असं गोंधळल्यासारखं होतं. जर आपल्याला गुरूंची ठेवायचंच असेल घरामध्ये तर ते आपण साईडला ठेवावं. म्हणजे साईबाबांचा फोटो असेल तो ठेवायचा असेल तुम्ही बाहेर ठेवू शकता. देवघरामध्ये एकत्र पूजा करू नये. आणि तसं आपण स्वामींची पूजा केली तर सगळ्या देवांची त्यातून सेवा होते. आता रोजची आपली जे रोजची देवांची सकाळी पूजा झालीच पाहिजे. शक्यतो कर्त्या पुरुषांनी जर केली तर चांगली असते, म्हणजे दोघांनी मिळून. तर रोजचे आपले देव असतात त्यांना दररोज अभिषेक करून त्यांचं व्यवस्थित त्यांना पूजा. देवी असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं, देव असतात त्यांना अष्टगंध लावायचं. काही जण काय करतात, ते गंधगोळी असते सफेद तेच लावतात, तर ती आपण शक्यतो पितरांना वापरतो. त्यामुळे देवांना अष्टगंध, अक्षता, फुलं व्हायची आणि देवीला हळद कुंकू लावायचं. आता बऱ्याच जण पंचोपचार पूजा पण विचारतात की आम्हाला पंचोपचार पूजा काय माहिती नाही. षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा. तर पंचोपचार पूजा म्हणजे काय, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप दीप आणि नैवेद्य ह्याला म्हणतात पंचोपचार पूजा. आपण जी रोज घेतो ती पूजा. आता रोज आपण सकाळ संध्याकाळ जे पण आपण घरामध्ये जेवण बनवू तर त्याचा आपल्या सकाळ संध्याकाळ महाराजांना नैवेद्य दाखवायचा देवघरामध्ये, आणि मगच आपण तो प्रसाद म्हणून खायचा सर्वांनी. म्हणजे सकाळ संध्याकाळ आपण जे पण जेवण बनवू ते, किंवा मध्ये जरी नाश्ता बनवला तरी पण आपण देवांना अर्पण करून ते आपण खायचं असतं. मग त्यामुळे कसं आपल्या मुलांना पण वळण लागतं ना, म्हणजे की आपण हे सगळं देवाने दिले आपल्याला. एक त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे की हे सगळं देवानेच दिलेलं आहे, त्यामुळे आधी त्यांना अर्पण करून मग आपण खायचं असतं. मंदिराच्या वरती कुठल्या पण आडबळीच्या वस्तू ठेवायच्या नसतात. म्हणजे काय पण आडवं किंवा फाटलेले ग्रंथ हे असे कसे पण ठेवायचे नसतात. एका साईडला कपाटामध्ये सगळे व्यवस्थित ग्रंथ आपण ठेवू शकतो.
आता हे फोटोंचं भेट म्हणून सांगितलेलं मगाशी, ते आपणही स्वतः काय करायचं, आपणच कोणाला भेट द्यायची नाही देवांचे फोटो, आणि त्यामुळे आपल्याला पण कोणी देणार नाही. हे कटाक्षाने पाळायचं. समजा आपले गुरु वगैरे ते देऊ शकतात आपल्याला, तर त्यांचं आपण ते घेऊ शकतो, पण आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून एकमेकांना ते फोटोंची देवाणघेवाण करू नये. ग्रंथ आपले आपलेच असावेत. अशा प्रकारे आपलं म्हणजे देवघराविषयी मी थोडक्यात माहिती सांगितली, आणि आपल्या पोस्टमध्ये हेच दिलेलं आहे. आणि ते जर आपण बारीक वाचून जर त्याचा थोडा अभ्यास केला तर आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात. आणि जर आपण हे असं म्हणजे जर सांभाळलं तर आपल्या घरामध्ये म्हणजे वातावरण पण सकारात्मक राहतं आणि आपली सेवा देवांपर्यंत पोहोचते. तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. श्रीपाद श्रीवल्लभ पारायणमस्तु. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुहासिनीताई, सुहासिनीताई आप बोल रहे हैं ना? हाँ ताई, जागृति ताई आप बोलने वाले हो क्या? उन्होंने मैसेज किया था। हाँ, जागृति ताई भी है। हाँ सॉरी। हाँ जागृति ताई, हाँ, आप करेंगे श्री मार्गदर्शन? स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आता 20 ते 27 तारखेला आपला सप्ताह येणार आहे, त्याबद्दल मी थोडं बोलते. आपला हा दत्त सप्ताह म्हणजे दत्त जयंती निमित्त येणारा सप्ताह आहे. तर या सप्ताहामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने गुरुचरित्र पारायण करायचे. तर गुरुचरित्र पारायण का करायचं, तर आपल्याला रोजच्या जीवनात म्हणजे आपल्या संसारात भरपूर अडीअडचणी आणि प्रश्न भरपूर असतात. तर त्यांचं निरसन म्हणून आपण वर्षभर स्वामींना सांगत असतो की स्वामी आमचे प्रश्न सोडवा, आमचे प्रश्न सुटत नाही, सोडवा. आपण खूप देव सेवा करून सुद्धा आपले प्रश्न सुटत नसतात. तर कुठेतरी आपल्या प्रारब्ध किंवा आपले भोग दोष असतात ते आपल्याला आडवे येत असतात, त्यामुळे आपले प्रश्न सुटत नसतात. तर हे सप्ताहाचे 7 दिवस असे असतात, या काळात आपण केलेली सेवा असते ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचते. आणि आपण वर्षभर आपण स्वतःसाठीच आपल्यासाठीच काही ना काही मागत असतो. तर हे 7 दिवसात आपण जी केलेली सेवा राहते ही आपण स्वामींसाठी दत्तप्रभूंसाठी करत असतो. तर सर्वांनी ह्या गुरुचरित्र पारायण का करावं, तर एक पारायण आपण दादा सेवा देत असतात, गुरुचरित्र करा. तर काही सेवेकरी काय करतात, काही 1 दिवसाचं म्हणतात आणि 1 दिवसात करतो, काही म्हणतात 3 दिवसात करतो, काही म्हणतात 5 दिवस करतो. तर काही असे असतात की एक अध्याय सोडून अर्धवटच ते पारायण सोडून देतात. पण गुरुचरित्र, भागवत, नवनाथ ग्रंथ, श्रीपाद चरित्र हे ग्रंथ असे साधे ग्रंथ नाहीयेत, ते वेद म्हणून मानले जातात. त्यांची ओळख वेद म्हणजे हे सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहेत. तुम्ही जर असं पारायण केलं तर त्याचे दोष तुम्हालाही लागतात आणि दादा सेवा देतात त्यांनाही लागतात. तर आपल्या कुळाला, आपल्या तर ते दोष लागू नये म्हणून मार्गदर्शन आपण ज्या ऍडमिन कडून घेतो त्यांना विचारून तुम्ही ती सेवा करा. तुम्हाला काही अडचणी आल्या पारायण करताना, अर्धवट राहिलं तर ते तुम्ही दुसरं कोणाकडून वाचून घ्या. काही सेवेकरी असे असतात, पहिला अध्याय वाचला, अवघड जातोय तर लगेच ड्रॉप करून तो विषय सोडून देतात. त्याचे दोष तुम्हालाच लागतात आणि त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यात होत असतात. तर असं कोणीही करू नका. जर सेवा करायची नसेल तर सेवा घेऊ नका, करू नका, पण दोष तुम्हीही लावून घेऊ नका आणि तुमच्यामुळे होणारा त्रास आपल्याला म्हणजे ऍडमिनला आणि दादांना पण होऊ नका देऊ. तर सेवा करताना सर्वप्रथम तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायणच करा. घरी 7 दिवसाचं करतात. जे दत्तक्षेत्र आहेत तिथेच 1 दिवसीय, 3 दिवसीय पारायण केले जातात. त्या व्यतिरिक्त घरी 1 दिवसीय, 3 दिवसीय पारायण होत नाहीत. आणि गुरुचरित्राचे कोणते नियम आहेत हे आपल्याला पोथीमध्ये दिलेले आहे. सांगता कशी करायची पोथीमध्ये दिलेली. जरी ते तुम्हाला समजलं नाही तरी तुम्ही ऍडमिनला कॉल करा, त्यांच्याकडून समजावून घ्या. आणि सर्वप्रथम आपल्याला माहिती नसतं 7 दिवसात पुढे काय घडणार आहे, आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण पारायणाला बसण्याच्या आदल्या दिवशी आपले ग्रामदैवत म्हणजे दत्तप्रभू किंवा स्वामींच्या मठात, मंदिरात जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा, त्यांना विनंती करायची, आम्ही आमच्या अमुक कार्यासाठी हे कार्य पारायण करतोय, तरी या पारायण करत असताना
कोणत्याही प्रकारचे अडीअडथळे अडचणी येऊ नका देऊ. आमच्याकडून हे पारायण चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची. त्यांना सांगायचं आम्ही श्री स्वामी समर्थ दत्तप्रभूंची सेवेकरी असून आम्हाला अविनाश दादांनी दिलेल्या सेवेप्रमाणे आम्ही तुमचा मान सन्मान करतोय आणि पारायण करतोय. तर तुम्हाला त्या 7 दिवसात कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाही. आणि शक्यतो आलेच तर तुम्ही काय करायचं, तुमचे नातेवाईक फ्रेंड सर्कल असेल त्यांच्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला कोणीही भेटलं नाही पारायण पूर्ण करण्यासाठी तर ब्राह्मणाला सांगून ब्राह्मणाकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं. तुमचं पारायण पूर्ण झालं तर तुम्हाला दोष लागणार नाही. त्याचप्रमाणे पारायण मांडताना जर पारायणासमोर म्हणजे एक चौरंग मांडायचा, चौरंगावर स्वामींचा फोटो किंवा दत्तप्रभूंचा फोटो ठेवायचा आणि त्याच्यात कलश, एक दिवा, तुपाचा नाही तर शुद्ध तुपाचा नाही तर तेलाचा चालतो आणि त्याच्यासमोर पोथी मांडायची आणि पोथीवर पारायण करायचं. आणि पोथी मांडायची म्हणून मांडायची नाही, त्या पोथीला एक असा पीस घ्यायचा येलो ऑरेंज कलर मध्ये, तर नारंगी कलर मध्ये पीस घेऊन ती पोथी गुंडाळून ठेवायची. म्हणजे वाचन झाल्यानंतर त्या पोथीवरून तो पीस झाकून घ्यायचा. म्हणजे आपली जी त्या ऊर्जा असते पोथीतली निघणारी ती ऊर्जा ती आपल्या घरातच राहते, दुसरीकडे होत जात नाही. तर पोथीचे नियम असतात ते आपल्या घरात स्वच्छता असली पाहिजे, गोमूत्र शिंपडलं गेलं पाहिजे आणि आपल्याला ज्यावेळेस चालणार नाही घरात कोणाला त्यावेळेस त्या पोथीवर सावली पडायला नको असं करायचं. आणि पारायण संपल्यानंतर ब्राह्मणाला शिद द्यायचं आणि जे नारळ तुम्ही कळसाला मांडलेलं असेल ते दत्तप्रभूंच्या किंवा स्वामींच्या मठात ठेवायचं. आणि पारायण ब्राह्मणाकडे आपण ज्यावेळेस शिद द्यायला जातो त्यावेळेस आपण त्यांना सांगायचं आम्ही गुरुचरित्र पारायण केलंय. तर ब्राह्मण आपल्याकडून जो आपला केलेला संकल्प राहतो तो सोडला जातो. आता शिद देताना बरेच जणांना प्रश्न पडतो, पारायण मी केलं मग शिद माझ्या आईने दिलं तर चालेल का, सासूने दिलं तर चालेल का? पारायण तुम्ही केलंय, संकल्प तुम्ही केलाय, मग त्यांनी शिद दिलेलं कसं चालणार आहे? तर तुम्ही स्वतः ब्राह्मणाकडे जाऊन ते शिद द्यायचंय. आणि काही असतात सिटीमध्ये राहतात, काही आउट ऑफ स्टेट असतात, तर तिथे तुम्हाला ब्राह्मण शक्यतो भेटत नाही. अशा वेळेस आपलं ट्रस्ट अकाउंट आहे तिथे तुम्ही तुमच्या मनोइच्छित तुमची इच्छित जी असेल ती देणगी तुम्ही ट्रस्ट अकाउंटला ट्रान्सफर करू शकता आणि ती सेवा तुमच्या दान स्वरूपात आपले जे कार्यक्रम चालतात मेळावे किंवा आपले दत्तक्षेत्र आता पिठापूरला आपलं पारायण होणार 1 दिवसीय तिथे तुमच्या त्या दानाचा उपयोग केला जाईल. त्याचप्रमाणे गुरुचरित्रातून आपल्याला आपल्या संसारिक ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आता दादा आपल्याला सेवेमध्ये सांगतात औदुंबर प्रदक्षिणा करा. तर मग काही सेवेकरी असे असतात आम्ही कुंडीमध्ये औदुंबराचा वृक्ष लावून ती प्रदक्षिणा करू का? नाही, असं चालणार नाही. ते औदुंबराचं वृक्ष हे मोठं पाहिजे, आपल्या उंचीपेक्षा मोठं. आपण त्याच्या सावलीमध्ये किंवा आपल्या डोक्याच्या उंची एवढं असलं पाहिजे, उंच असलं पाहिजे, म्हणजे आपण त्याच्या सावलीमध्ये आपण त्या प्रदक्षिणा केल्या पाहिजे. प्रदक्षिणा करताना फक्त गोल गोल फिरून चालणार नाही. तुम्ही जर 108 प्रदक्षिणा सांगितल्या त्या फक्त गोल 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 फिरले तर ती प्रदक्षिणा तुमची मानली जाणार नाही. एक प्रदक्षिणा केली तर थांबून नमस्कार करायचा, लगेच दुसरी, म्हणजे त्यावेळेस तुमची ती प्रदक्षिणा एक होते नमस्कार केल्यावर. नाहीतर तुम्ही फक्त गोल फिरत राहिले 108 प्रदक्षिणा ती फक्त एक प्रदक्षिणा होईल. एक प्रदक्षिणा झाल्यावरती थांबून नमस्कार करून मग पुढची प्रदक्षिणा करायची. आणि सर्वांना प्रश्न पडतो 108 प्रदक्षिणा म्हणजे आम्ही एवढी सेवा कशी करायची? तर एवढी सेवा नाहीये, ती छोटी सेवा आहे. तुम्हाला जमत नसेल 108 जमत नसतील प्रदक्षिणा तर तुम्ही फक्त 11 प्रदक्षिणा करा. 11 करा, 21 करा, 51 करा. ज्यावेळेस तुम्ही 11, 21 तुम्हाला वाटेल तुम्ही अजून जास्त करू शकता त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रदक्षिणांची स्टेप वाढवा आणि त्या प्रदक्षिणा अखंडित करत राहा आणि त्या प्रदक्षिणा करत राहा. तर प्रदक्षिणा मोजायच्या कसा हा पण एक प्रश्न असतो. तुम्हाला दिलेल्या PDF मध्ये सगळी माहिती दिली आहे पण तुम्ही ती PDF परिपूर्णपणे नीट समजून वाचणार नाही
आणि मग तुम्हाला ते समजत नाही. तर आपली जपमाळ असते ती जाताना घेऊन जायची. त्या आपल्याला दादांनी दिलेला मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणून ती प्रदक्षिणा करायची. आणि एक प्रदक्षिणा झाल्यानंतर एक मणी माळेतला जपायचा. असं प्रत्येक प्रदक्षिणाला तो मणी जपायचा, म्हणजे आपल्या 108 प्रदक्षिणा या आपल्या होतात. प्रदक्षिणा झाल्यानंतर तुम्ही तिथे 5 मिनिटं बसून उजव्या हाताचा तळवा त्या औदुंबराच्या वृक्षाला लावायचा आणि 5 मंत्र दिलेले आहेत आपले. ते 5 मंत्र व्यवस्थितपणे म्हणायचे. त्याच्यानंतर प्रार्थना करायची. तुमचे काय दोष, म्हणजे तुमचं काय आहे मनोइच्छित इच्छा, ती त्यांना सांगायची आणि झालेली सेवा दत्तप्रभू चरणार्पणमस्तू करायची. अशा पद्धतीने तुम्ही औदुंबर वृक्षाची औदुंबर प्रदक्षिणा करायच्या. आता औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा आपल्याला गुरुचरित्र पारायणामध्ये पण दिलेल्या आहेत. एक कुष्ठरोगी होता, तर ते म्हणजे त्वचारोगी होता. तर त्याला त्या त्वचारोगासाठी गुरु म्हणजे आपल्या दत्तप्रभूंनी त्या काळात त्यांना प्रदक्षिणा करायला सांगितलं होतं. तर त्यांचा तो त्वचारोग चांगला झाला होता. एक स्त्री आहे, त्या स्त्रीने पण तिला भूतबाधा म्हणजे पिशाच्य बाधा होती. तिच्या मागच्या जन्माचं ती ह्या जन्मीचे दोष होते. तिला संतती प्राप्त होत नव्हती. तर महाराजांनी त्या काळात त्या स्त्रीला सांगितलं होतं की तू प्रदक्षिणा कर. तर त्या प्रदक्षिणांनी आपल्या मागच्या जन्माचे दोष निघतात आणि ते त्यांचे ऋण फेडले जातात. तर सर्वांनी दिलेली सेवा नीट करायची. आणि तुम्ही आता गुरुचरित्र वाचणारच आहे, त्याच्यातून आपल्याला हळूहळू दादांनी काय सेवा दिली हे कळणार आहे. आणि प्रदक्षिणा करताना फास्ट मध्ये म्हणजे करायच्या म्हणून करायच्या नाही, हळूहळू हळूहळू करायच्या. नाहीतर मग फक्त सांगितलंय प्रदक्षिणा फास्ट मध्ये करून मोकळं असं व्हायचं नाही, हळूहळू करायची प्रदक्षिणा. त्याचप्रमाणे रुद्राक्षचं महत्व सांगितलंय आपल्याला याच्यात गुरुचरित्र पारायणामध्ये. जर तुम्ही वाचणार नाही गुरुचरित्र पारायण तर तुम्हाला त्याच्यातून रुद्राक्षचं महत्व कळेल, विभूतीचं महत्व कळेल. विभूतीमध्ये काय आहे, आपण गुरुचरित्र पारायण करतो, उदबत्ती अगरबत्ती लावतो, ती विभूती काय करायची? सर्वांना प्रश्न असतो की तिच्यात केमिकल्स वगैरे असतात. आपण जर ते स्वामींसमोर लावतोय तर त्याच्यात केमिकल्स निघूनच जातात. त्याच्यात आपण केलेल्या सेवेची ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा निर्माण होते. ती विभूती आपण जेवणात किंवा पाणी पिताना ते घ्यायची आणि त्या विभूतीचं महत्व तुम्हाला कळणार आहे. त्याचप्रमाणे अन्नदानाचं महत्व कळतं, परान्नाचं महत्व कळतं. जर तुम्ही गुरुचरित्र वाचायचंय तर तुम्ही वाचायचं म्हणून वाचायचं. कोणी म्हणतं की माझं 1 तासात होतं, मग तुम्ही म्हणतात त्याचं 1 तासात होतं, मग तुमचं 2 तास लागतायत. मग त्याचं 1 तासाचं होतं, मग आपलं पण 1 तासात झालं पाहिजे, तसं नाही ना. त्यांचा तो स्पीड आहे, तुमचा स्पीड आहे. पण ते 1 तासात वाचतात, त्यांना काय समजतं आणि तुम्ही 2 तासात वाचून तुम्हाला काय समजतं? तुम्ही गुरुचरित्र पारायण करतायत, नवनाथ पारायण करतायत, तुम्ही कोणतंही पारायण करा, पण तुम्ही त्याच्यातून कमीत कमी त्या ग्रंथातून तुम्हाला 10% जरी कळालं तरी तुम्हाला तेवढं पुण्य भेटतं. आपण वाचायचं म्हणून वाचतो फास्ट मध्ये, पण आपण काय वाचतो हे आपल्यालाच कळत नाही, तर मग त्याचा उपयोग काही होत नाही. तर कमीत कमी 10% जरी आपल्याला कळालं तरी आपल्याला त्याच्यातलं महत्व कळत असतं. आणि गुरुचरित्रामध्ये गुरु शिष्य यांचं अतूट प्रेम दिलंय. तर गुरु शिष्यांनी म्हणजे गुरूंनी त्यांच्या शिष्याच्या कशा परीक्षा घेतल्या आहेत. तर मग आपण आपल्या आयुष्यातले प्रश्न सुद्धा विसरून जातो काही वेळेस जर त्यांच्यातले अनुभव बघितले तर. तर तशा परीक्षा देऊन कसे शिष्य घडले, कसे गुरु, त्याच्यातून गुरु शिष्य कळतात. आणि आपल्या संसारिक आणि प्रापंचिक जे काही आपले प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपल्याला गुरुचरित्रामधून दिलेली आहेत. तरी सर्वांनी आवर्जून गुरुचरित्र वाचन करा 20 ते 27 तारखेदरम्यान आणि दत्तप्रभूंचरणी ती सेवा अर्पण करा. आणि आता गुरुचरित्र पारायण ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्र पारायण करा, ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रीपाद चरित्र वाचलं तरी चालतं. आणि हे गुरुचरित्र पारायण आणि श्रीपाद चरित्र ज्यांना वाचता येणार नाही, आता जास्तीत जास्त सेवेकरी जॉब करतात आणि काही घरी असतात, त्यांना सकाळी किंवा दिवसभरात जमतं 4 वाजेच्या आत, तर त्यांनी पारायण करा. आणि ज्यांना शक्य नाही गुरुचरित्र पारायण किंवा श्रीपाद चरित्र पारायण करणं, तर त्यांनी श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला तरी चालेल. तर मग तो जप तुम्ही बसून करा
नाहीतर तुमच्या कामात करा. पण शक्यतो तो मंत्र तुम्ही एक मनापासून, मनात कोणत्याही शंका कुशंका न आणता कोणतीही तुम्ही सेवा करा. ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जास्तीत जास्त संख्येने सर्व सेवेकऱ्यांनी करायचा सप्ताह काळात. बरेच सेवेकरी विचारतात की आम्ही काय सेवा करू, तर त्यांच्यासाठी दादांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त संख्येने जप या 7 दिवसात करायचा आहे. तर सर्वांनी या सेवेमध्ये 20 ते 27 तारखेच्या सप्ताहामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी मंदिरात मठात बसा. ज्यांना मठात मंदिरात बसणं शक्य नसेल त्यांनी घरी बसून सेवा केली तरी चालेल. पण तुम्ही बसणार आहात पारायणाला तर त्याची नाव नोंदणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या ऍडमिनकडे तुमची नाव नोंदणी करा. नाव नोंदणी कशासाठी करायची आहे, तर आपल्या ग्रुपमधून किती सेवेकरी बसणार आहेत यासाठी आपण ती नाव नोंदणी करतोय. त्याचप्रमाणे दादा आपल्याला शनिवारचा राम मारुती तोडगा सांगतात. तर राम मारुती तोडगा सर्वप्रथम मारुती मंदिरात जायचंय. तिथे आपण जसा ग्रामदेवी देवतांचा दर अमावस्येला मान सन्मान करतो त्या पद्धतीने मारुती मंदिरात जाऊन मान सन्मान करायचा. त्यांना तुमची इच्छा सांगायची, तुम्ही कोणत्या कार्यासाठी राम मारुती तोडगा करतायत त्याप्रमाणे तुम्ही हातात पिवळी मोहरी घेऊन तिथे मारुती मंदिरात रामरक्षा वाचायची. त्यानंतर तसाच मान सन्मान करून म्हणजे तसंच तुम्ही राम मंदिरात जायचंय तसाच मान सन्मान करून राम मंदिरात स्त्रियांनी मारुती स्तोत्र वाचायचं आणि पुरुषांनी मारुती स्तोत्र आणि हे अजून दिलेलं आहे ती सेवा करायची. आणि ती पिवळी मोहरी हनुमान चालीसा वाचायची. पुरुषांनी महिलांनी हनुमान चालीसा वाचायची नाही. फक्त पुरुषांनी वाचायची. मारुती मंदिरात जाऊन राम मंदिरात जाऊन ती मोहरी घरापर्यंत टाकत यायची. तुम्ही व्यापार वृद्धीसाठी करू शकतात. तुमचे काय अडकलेले काम, ज्यांची बायको माहेरी निघून गेली आहे, ज्यांचे पती ज्यांना नांदायला घेऊन जात नाही, अशा स्त्रिया हे करू शकतात. व्यापार वृद्धीसाठी हा तोडगा करू शकतात. तर असं इमॅजिन करायचंय की तुमचा व्यापार वाढतोय, तुमच्या व्यापारात नफा होतोय आणि तुमचा ग्राहक वाढतायत तुमच्या दुकानाचे. असं तुम्ही इमॅजिन करून ते राम मारुती तोडगा हा 9 दिवसासाठी करायचा आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या सेवा मन लावून करायच्या आहेत आणि 20 ते 27 तारखेचा सप्ताह करायचा आहे. आणि कोणतीही सेवा करा पण मनात शंका आणू नका. जर तुमच्या मनात शंका असेल तर तुमचा प्रश्न लवकर सुटणार नाही. शंका कुशंका न आणता तुम्ही सेवा करा, तुम्हाला पण अनुभव येतीलच नक्की. आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या 25 जानेवारी 2024 जो पिठापूरला 1 दिवसीय श्रीपाद शिवल्लभ चरित्र आहे तर त्याचे पारायणाला पण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा श्रीपाद वल्लभचरणी श्रीपाद श्रीवल्लभ अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुहासिनी ताई. हो ताई. ताई अभी 10:15 हो गए ना? हाँ, करना है आपको मार्गदर्शन? नहीं, कंप्लीट नहीं होगा ताई, टाइम लगेगा. ओके, ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ. अजून श्री स्वामी कोणाला समर्थ. अजून कोणाला मार्गदर्शन करायचे का? चालेल. सिर्फ 5 मिनट बोलते. एक छोटी सी कथा है आप लोगों के, मतलब सिर्फ बताऊंगी जो मैंने पढ़ी थी कुछ 2-3 दिन पहले. एक आयोधौम्य नाम के महर्षि रहते हैं. तो वो आश्रम में रहते हैं, ठीक है. तो वो वहाँ पर छात्रों को मतलब शिक्षा प्रदान करते हैं. अब जो ऋषि वगैरह रहते थे पुराने जमाने में,
वो शिक्षा ही मतलब आश्रम में रह के शिक्षा प्रदान करते थे। तो उनके एक भक्त हुआ करते थे, उनके एक जो शिष्य हुआ करते थे, वो शिष्य गुरु के प्रति बहुत मतलब निष्ठित थे वो। तो उनका नाम था उपमन्यु। उपमन्यु की भक्ति आपने शायद दत्त चरित्र में कभी तो भी सुनी होगी, रिलेटेड ही है वो। तो उपमन्यु अपनी भक्ति के कारण ना मतलब एकदम परम प्रिय शिष्य हुआ करते थे, ठीक है। और आज भी उनकी मतलब गुरु भक्ति ऐसा अगर कहा जाए ना तो उपमन्यु को बहुत माना जाता है। उपमन्यु का कार्य क्या था कि वो ना गायों को चराने का काम उनको सौंपा गया था। तो जब उनको गायों को चराने का काम सौंपा गया, वो क्या करते थे, भोर होते ही मतलब सुबह होती तो वो क्या वन को निकल जाया करते थे, संध्या काल होती कि वो लौट आया करते थे। तो आश्रम में मतलब लौटने के बाद में वो महर्षि को प्रणाम करते थे, अयोध्या जो महर्षि थे उनको प्रणाम करते थे और आकर वापस से विश्राम के लिए चले जाते थे। महर्षि आयोध्या में ना बहुत मतलब एकदम अचंभित हो गए उनको देखकर कि अरे उपमन्यु की जो शारीरिक पुष्टता है वो तो मतलब चेंज ही नहीं होती है हमेशा। मतलब एकदम इतनी सुंदर है, हष्ट पुष्ट एकदम मस्त दिख रहे हैं। मतलब वो खाने पीने से एकदम ऐसे स्वस्थ दिख रहे थे। तो एक दिन उन्होंने मतलब महर्षि ने पूछा उनसे, उपमन्यु से, कि आप पूरे दिन तो गायों को लेकर चले जाते हो, वन वन में भटकते फिरते हो, फिर भी आप दिन प्रतिदिन ऐसे हष्ट पुष्ट कैसे होते जा रहे हो? तो उपमन्यु ने बोला कि गुरुवर, मैं वन को जाता हूँ तो मैं क्या करता हूँ पूरे दिन, मतलब गुरुवर ने पूछा कि आप अपना निर्वाह कैसे करते हैं, मतलब जीवन निर्वाह कैसे करते हैं? तो वो बोलते हैं कि मैं पूरे दिन वन में जाता हूँ ना, तो मुझे गांव में तो जाता हूँ मैं, एक तो क्या करता हूँ गाय को चरने के लिए छोड़ देता हूँ और फिर मैं क्या करता हूँ, भिक्षाटन करता हूँ, मतलब भिक्षा मांगता हूँ। तो मुझे जो भिक्षा से अन्न प्राप्त होता है वो मैं खा लेता हूँ। इस तरह से मैं अपनी क्षुधा को शांत करता हूँ। तो गुरुवर बोलते हैं कि उपमन्यु, मतलब बोले, उपमन्यु वत्स, गुरु को अर्पण किए बिना तुम भिक्षा में प्राप्त अन्न का उपयोग कैसे कर सकते हो? ये तो घोर पाप है। भिक्षा में प्राप्त अन्न तुम्हें मुझे लाकर अर्पण करना चाहिए। तो उपमन्यु बोलते हैं, जो आज्ञा गुरुवर, आप जैसा कहेंगे वैसा ही होगा। अगले दिन वो जाते हैं, तो वो गाय चराने जाते हैं। तो फिर से वो क्या करते हैं, जो भी भोजन उन्हें मिलता है वो सारा दिन का भोजन लाकर गुरुवर के हाथ में देते हैं और वापस आ जाते हैं, मतलब गुरुवर के हाथ में दे देते हैं दिन भर का भोजन, ठीक है। तो फिर भी उनकी मतलब स्वस्थ जो दिखने में शारीरिक होती है चेष्टा, वो कमी नहीं होती, मतलब शारीरिक हष्ट पुष्ट ही दिखते हैं वो। तो फिर बोलते हैं, मतलब फिर अयोध्या में बोलते हैं कि अरे आप इसके बाद भी इतना हष्ट पुष्ट कैसे हो सकते हो? आप तो मुझे पूरा अन्न अर्पण कर देते हो, तो फिर आप फिर से इतना हष्ट पुष्ट कैसे हो? फिर भी आपकी काया मतलब पहले जैसी ही है। तो फिर उपमन्यु बोलते हैं, गुरुवर, आपको भिक्षा अर्पित करने के उपरांत मैं पुनः भिक्षाटन करता हूँ और उससे जो प्राप्त अन्न होता है वो मैं निर्वाह कर लेता हूँ। तो फिर गुरुवर बोलते हैं, वत्स, ये तो अनुचित है। इस तरह तुम अन्य भिक्षुओं के जीविका उपार्जन जो है वो आप उनको, मतलब उनके घर का अन्न आप ले आओगे तो उनको तो बाधा में डाल दोगे ना, उनके घर का ऐसे कैसे प्राप्त हो, मतलब ऐसे कैसे वो फिर भूखे रह जाएंगे, तो उसका तो आपको दोष लगेगा। तो फिर उपमन्यु बोलते हैं, जो आज्ञा गुरुवर, आगे से ऐसा नहीं होगा। फिर और कुछ दिन बीत जाते हैं, फिर भी उनके हष्ट पुष्ट में कुछ भी मतलब परिवर्तन होता ही नहीं है। तो फिर गुरुवर पूछते हैं कि अब आप ऐसा क्या करते हो, फिर भी आपका निर्वाह कैसे होता है, आप तो फिर भी हष्ट पुष्ट दिख रहे हो? तब उपमन्यु बोलते हैं कि गुरुवर, मैं गायों को चराने जाता हूँ तो गायों का दूध पीकर मैं अपना निर्वाह करता हूँ। इस पर महर्षि बोले, वत्स, तुम्हें गायों का दूध नहीं पीना चाहिए, क्यों? क्योंकि गायों पर तो उनके बछड़ों का अधिकार होता है। उपमन्यु फिर बोलते हैं, जो आज्ञा गुरुवर, आप जैसा कहेंगे वैसा ही होगा।
फिर उपमन्यु की फिर भी शारीरिक पुष्टता में कोई कमी नहीं होती है, कोई भी परिवर्तन नहीं होता है। फिर एक दिन महर्षि उनको बुलाकर पूछते हैं, वही प्रश्न करते हैं कि फिर भी आपकी हष्ट-पुष्टता में कोई परिवर्तन नहीं हुआ है, अब आप कैसे अपना मतलब निर्वाह करते हो? तो इस बार उपमन्यु उत्तर देते हैं कि गुरुवर, जब बछड़े गायों का दूध पीने मतलब पी लेते हैं, उसके बाद जो फेन उगलते हैं ना, मैं वो फेन पीकर अपनी क्षुधा को शांत कर लेता हूँ। तो फिर गुरुवर बोलते हैं, वत्स, इस तरह अगर वो बछड़ों का फेन आप उगला हुआ फेन अगर आप ले लेंगे, तो मतलब गाय के से वो फेन जो रहता है उसको चाटते के पेट भरते हैं ना वो लोग, मतलब बाद में बच्चे कैसे करते हैं, उनको मतलब दूध पीना रहता है तो कितने वो करते हैं, मुंह को ऐसे हिलाते हैं, ऐसे उनका भी बछड़ों का रहता है छोटा सा। तो वो बोलते हैं, इस तरह तो बछड़े भूखे रह जाएंगे ना, वे दयावश तुम्हारे लिए अधिक फेन उगल देते होंगे, लेकिन तुम्हें मतलब तुम्हारा जो कृत्य है, तुम्हारा जो भाव है वो अनुचित है, इसे तुम्हारा ऐसा नहीं करना चाहिए, बछड़ों के द्वारा उगला फेन अब तुम नहीं पिएंगे। तो उपमन्यु फिर बोलते हैं, जो आज्ञा गुरुवर। उपमन्यु के पास फिर मतलब उसके बाद में चले जाते हैं, फिर उपमन्यु सुबह उठकर जाते हैं, शाम में आ जाते हैं। तो उपमन्यु के पास ना जीविका का कोई साधन नहीं रहता है, कोई भी साधन नहीं रहता है, मतलब वो एकदम हताश हो जाते हैं। लेकिन उनको यह माइंड में नहीं आता है कि मैं अपने गुरुवर से कहूं कि आप मुझे मतलब कुछ रास्ता दिखाएं कि मैं अपने जीविका का निर्वाह कैसे करूं। फिर भी वो बहुत दुर्बल हो जाते हैं, बिना भोजन के, मतलब एक इतना निष्ठुर होने के बावजूद भी उनमें वो चीज नहीं हो पाती है। फिर उसके बाद जैसे कैसा हुआ था, द्रौपदी का चीरहरण हुआ था, तब द्रौपदी सबको पुकार रही थी, लेकिन वह स्वयं हरि को नहीं पुकार पा रही थी, वैसे ही उनके साथ हुआ। तो उसके बाद में क्या हुआ, वह बहुत दुर्बल होते चले गए। एक दिन वो गायों को चराते हुए अपनी क्षुधा को शांत करने के लिए, उनको बहुत भूख लगी थी, तो अपनी क्षुधा को शांत करने के लिए उन्होंने क्या किया, आक के पत्ते, आक मतलब अकाव का जो फूल होता है ना, उसके पत्ते, अकाव के पत्ते और कुछ ऐसे ही विषैले पत्तों को क्या किया, खा लिया। उससे क्या हो गया, उनके नेत्रों की ज्योति चली गई। लेकिन फिर भी गुरु का आदेश तो गुरु का आदेश होता है, फिर भी वो क्या करते थे, रोजीना गायों को चराने के लिए जाते ही जाते थे। तो क्या करते थे, गायों की घंटी की, गले में जो उनकी घंटाल होती है, वो घंटी की आवाज सुनकर वो उनके पीछे पीछे चलते जाते थे। लेकिन एक दिन क्या हुआ, सूखा हुआ कुआं था। अब सूखा हुआ कुआं उनको दिखाई नहीं दे रहा है, तो क्या हुआ, वो उस कुएं में जाकर गिर पड़े। पीछे पीछे जा रहे थे लेकिन कुएं में जाकर गिर पड़े। इस तरह सांझ होने पर ना उपमन्यु जब आश्रम को नहीं पहुंचे, तब महर्षि आयोध्या में बोलते हैं कि कि अरे आज उपमन्यु आश्रम नहीं लौटा है, कहाँ गए हैं। तो अन्य शिष्यों से भी उनके बारे में पूछते हैं, किसी को कुछ चेतना है क्या, उपमन्यु किधर है, उपमन्यु किधर है। ऐसे ढूंढते ढूंढते उनको चिंता होने लगती है। लेकिन वो मन में सोचते हैं कि अरे मैं तो इसे जीवन की सीख प्रदान करने हेतु भले ही मतलब बाहर से जो गुरु होते हैं वो वे जीवन की सीख प्रदान करने हेतु भले ही बाहर से शिष्यों के प्रति कठोर व्यवहार प्रदर्शित करते हैं, किंतु उनके मन में बहुत अपार प्रेम होता है। जैसे राधा हमेशा बोलते हैं, गुरु बोले तो कोटि कोटि माते समान प्रेमी होते हैं। वो इतना स्नेही होते हैं कि उनको तुरंत चिंता लगती है। तो उन्होंने क्या किया, तुरंत कुछ आश्रम के शिष्यों को लिया और उन्हें ढूंढने निकल गए। वन में उन उपमन्यु को पुकारे, उपमन्यु उपमन्यु आप किधर हैं, उपमन्यु उपमन्यु आप किधर हैं। तब उपमन्यु ने उनकी आवाज सुनी और सूखे कुएं में वो जो गिर गए थे, तो उनके मतलब कुछ भी जैसे रहता है ना, तो कुएं में खाली कुआं रहता है ना, तो उसमें से आवाज बहुत गूंजती है, उसमें जब आवाज आती है, तो जैसे ही उनके कुएं में आवाज गई होगी तो गूंजी होगी उनको, तो उनको आवाज आई। वैसे ही उनके कानों में आवाज, जैसे ही महर्षि की आवाज पड़ी, उन्होंने तेजी से चिल्लाया, गुरुवर मैं यहाँ हूँ, सूखे कुएं में हूँ गुरुवर। तो आवाज की दिशा मतलब आवाज सुनते ही उस दिशा में गमन करते हुए महर्षि कुएं के निकट पहुंचे और उसमें देखा तो उपमन्यु को उसमें पाया। पूछने पर उपमन्यु ने बताया कि हे गुरुवर, मेरा भोजन निर्वाह करने के लिए मतलब मुझे भूख लगी थी, लेकिन खाने के लिए निर्वाह करने के लिए मेरे पास कुछ नहीं था, इसलिए मैंने क्या किया, आक के पत्तों को खा लिया।
तो गुरुवर बहुत 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 नाराज हो गए, मतलब मन में ऐसे उनको बहुत हताश हो गए। इसलिए बोले कि मेरे नेत्रों की ज्योति चली गई। तो महर्षि ने उसे ऋग्वेद के मंत्रों का जाप और देवताओं का आह्वान किया, अश्विनी कुमारों का आह्वान किया और उन्हें बुलाकर और अश्विनी कुमार को प्रकट किया और उन्होंने उपमन्यु को पुआ खाने को दिया। किंतु उपमन्यु ने उस टाइम उनको सीख मिल गई थी। क्या सीख मिली थी? कि मैं गुरु की आज्ञा के बिना, मतलब मैं खा रहा था, इसलिए मुझे ये वो मिला है, श्राप, मतलब इसलिए मुझे ये कष्ट मिला है, तो मैं गुरु की आज्ञा के बिना कुछ भी नहीं खाऊंगा। तो उन्होंने गुरु की आज्ञा के बिना वो पुआ खाने से मना कर दिया। अश्विनी कुमारों ने उन्हें बताया कि गुरु महर्षि आयोध्या ने हमारे द्वारा दिए गए पुआ का सेवन अपने गुरु की आज्ञा प्राप्त किए बिना किया है, इसलिए बिना संकोच किए उसे यह खा लेना चाहिए। किंतु उपमन्यु नहीं माने। उपमन्यु की गुरु भक्ति देखकर अश्विनी कुमार अत्यंत प्रसन्न हुए और वे बोले, उपमन्यु, तुम्हारी गुरु भक्ति देखकर हम प्रसन्न हुए हैं। तुम्हें नेत्र की ज्योति का वरदान देते हैं। तुम्हारी गुरु भक्ति के कारण तुम्हारा सदैव कल्याण होगा और तुम सभी विधाओं में स्फुरित होंगे। इस तरह मतलब कहा जाता है कि गुरु हमारी बहुत परीक्षा लेते हैं। लेकिन गुरु हमारे लिए एक सागर की तरह होते हैं। कैसे? तो सागर की लहरों में देखो, सागर की लहरों की एक मतलब ये होती है कि सागर की लहरें आती है, ठीक है, हमारी कुछ मूल्यवान वस्तु है और वो उसमें बह गई, तो हम क्या बोलेंगे? कि सागर चोर है, हमारी मूल्यवान वस्तु लेकर चला गया, ठीक है। वैसे ही अगर कोई व्यक्ति वहां पर नहा रहा है और सागर की लहर आई और उसे डुबा दिया, तो सागर को हम क्या बोलेंगे? कि सागर हत्यारा है, ऐसा बोलते हैं, ठीक है। लेकिन सागर फिर भी शांत रहते हैं। तो कहने का मतलब ऐसा आता है कि कितना भी दोष, हम कितना भी मतलब बोलें कि मतलब गुरु भक्ति में आकर ऐसा होता है कि हम गुरु के प्रति कितना भी अनादर करें या उन्हें हम कितना भी क्यों ना कुछ बोल दें, लेकिन गुरु हमें हमेशा सागर की तरह शांत रहते हैं। वो हमेशा उनका क्रोध नष्ट होने मतलब क्रोधिष्ठ होने का कोई रीजन ही नहीं रहता है। उल्टा वो हमें पुनः अपनी गोद में लेकर हमें फिर से शांत करते हैं और फिर से हमें वही कोटि कोटि माते समान प्रेम प्रदान करते हैं। तो हमें यह सीख लेना चाहिए कि कोई हमें कितना भी बोले, हमें सिर्फ शांत रहना चाहिए। यह स्वयं मतलब मैं खुद पर भी अमल करूंगी और सबसे रिक्वेस्ट भी करूंगी कि यह हमें अमल करना चाहिए। इस मतलब ये उपमन्यु की कथा ये कहती है और इसका सार कहता है कि गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी। श्री स्वामी समर्थ। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। और किसी को बोलना है क्या? श्री स्वामी समर्थ। किसी को मार्गदर्शन करना है क्या? ठीक है, चलेगा। पीठापुर से रिलेटेड या गुरु चरित्र पारायण से रिलेटेड आपको कुछ प्रश्न है तो आप पूछ सकते हैं। 15 मिनट आपके लिए प्रश्न पूछने का टाइम है, सिर्फ गुरु चरित्र पारायण और अपना ये पीठापुर यात्रा के संबंध में। उसके बाद आप प्रश्न नहीं पूछेंगे, सिर्फ और सिर्फ अनुभव शेयर करेंगे। जो भी आपको इन सेवाओं के माध्यम से अपनी सुबह की जो हवन युक्त सेवा चल रही है, हवन युक्त सेवा के माध्यम से आपको जो कुछ अनुभव आए हैं, या अपनी रुद्रपाठ सेवा अभी 121 दिन की अपनी संकल्प युक्त सेवा चल रही है, तो उस सेवा के माध्यम से आपको कुछ अनुभव आए हैं। दादा इतना सुंदर मार्गदर्शन करते हैं, आपके इतने सारे प्रश्नों का उत्तर देते हैं, उस सेवा के माध्यम से आपको कुछ अगर अनुभव आए हैं तो आप अपने अनुभव शेयर करें। श्री स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ। आवाज आ रहा है? हो येतोय ताई. श्री स्वामी समर्थ. येतंय ना? हा. विठापूरच्या बद्दल कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर सांगा. आणि गुरुचरित्र पारायणच्या विषयाबद्दल कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर तेही तुम्ही विचारू शकतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला मी ताई. म्हणून आवाज येतो. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना. मी बारामतीवरनं इमल कारंडे बोलते. तर मला हा. म्हणजे हे आपली हवन सेवा चालू आहे ना 40 दिवसाची. त्याच्यात अनुभव हा. म्हणजे लक्ष्मीचे पण त्या दिवशी ना गुरुवारचे लक्ष्मी पूजन होते ना. हा. मग त्यावेळेस हे काय घेतलेलं कुंकुमार्चन. मग ते कुंकुमार्चन करून डिश वेगळी ठेवलेली आणि नारळ कलश इकडे ठेवलेला. हा. तर ते फुल ठेवलेलं लक्ष्मीच्या पुढे येऊन असं म्हणजे काहीच माहित नाही आम्हाला की कसं काय आलं ते काय. आणि आज पण काय झालं म्हणजे आम्ही मोरपीस मी ठेवते 2 दिवस झालं म्हणजे स्वामींच्या पाठीमागं. आणि ते मोरपीस घेऊन बसले स्वामी हसत होते खूप. खूप सुंदर ताई. सर्व प्रभूंची कृपा. तुम्ही इतकी सेवा करता, तुमचा मुलगा खूप सेवा करतो, तर तुम्हाला तो अनुभव येतोय ताई. हा पहिलं मला दादांना खूप खूप म्हणजे असं कोटी कोटी दंडवत आणि सगळे ऍडमिनना पण इतके छान अनुभव यायला ताई, लागले. आम्हाला तुम्ही दंडवत नका करू, आम्ही तुम्हाला दंडवत करतो, कारण तुम्ही इतकी छान सेवा करतायत की प्रभू तुमच्याकडून प्रसन्न होत आहे. आणि नाही तुम्ही दादांचे आशीर्वाद घ्या ताई. श्री स्वामी आम्हाला समर्थ. फक्त दादांचा आशीर्वाद द्या आमच्या घरातील सर्वांना पण. अशी सेवा घडू द्या आणखीन आमच्याकडून. हा, श्री स्वामी समर्थ. आहे दादांचे आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. मी फोटो पाठवलेत ना सोनालीताईंकडं. हो ताई, बघितली आम्ही. ग्रुपमध्ये बघितली. हो 2-3 दिवस सारखे. हं? श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, मला एक ताईंचा एक अनुभव सांगायचा आहे. त्या शेजारच्या मी बाई बोलते. शेजारच्या गावामध्ये दादांकडून सेवा घेतली होती. माईक कोणाचं चालू आहे? बंद करा प्लीज. हा, तर त्यांनी दादांकडून सेवा घेतली होती. तर त्यांना पारायण सांगितलं होतं. तर त्यांनी पहिलंच पारायण लावलं, चालू केलं पारायण. आणि त्यांच्या मिस्टरांनी ती पोथी अशी उडवून लावली, कारण ते म्हणजे पितात पण म्हणून. आता नसतील पित कदाचित. आता ह्या गोष्टीला 3-4 महिने झाले. तर पहिल्याच वेळी त्यांनी असं केलं आणि त्यांचं बऱ्याच वेळा त्यांना सतत सुतक पडायचं, काय नाही काय अडचणी यायच्या. पारायण लावलं का अशाच अडचणी यायच्या. त्यांचा दर वेळ फोन यायचा, ताई असं झालं. त्यांचा फोन आला का मलाच टेन्शन यायचं. पण दादा सांगतात ना, हे पेशंट असतात म्हणजे सेवेकरी, म्हणजे त्यांचे काही प्रश्न आपण वेळ काढून थोडं त्यांना मार्गदर्शन करायचं. तर त्यांना तसंच म्हणजे सांगत गेले किंवा मग त्या पण थोडं ऐकत गेल्या. ते पेशन्स म्हणजे म्हणायचे, ताई काय करू मी. त्यांना खूप अडचणी येत होत्या आणि त्यांना दादांनी हा विधी सांगितलेला करायला, नारायण नागबली विधी. तर त्यांना हे पण माहित नव्हतं तो कुठे करायचा. तिथपासून सुरुवात होती. त्या म्हटलं मंदिरात करायचा का. मग त्यांना ते पण सांगितलं, त्यांना नंबर दिला. त्यांना ते 5-6 महिन्यांनी योग आला आणि त्यांनी आता मला वाटतं महिनाभरापूर्वी, मला वाटतं 3 आठवडेच झाले असेल, मग तो विधी ते करायला गेल्या होत्या. तर तिथे गेल्यानंतर पण ते गुरुजी विचारतात ना अनुभव. तर त्यांना त्या उभ्या राहिल्या आणि म्हटलं, तुम्हाला कुणी इकडे पाठवलं, कुणी सांगितलं हे. तर सांगितलं, आम्ही अविनाश दादांच्या ग्रुपमधून सेवा करते, ऑनलाईन मधून. आणि असे माझे तिथे अनुभव असतात किंवा असे खूप छान होते सेवा. आणि ते असं सांगतात, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं ना. मग ते गुरुजी पण म्हणले, खरंच तुमची सेवा म्हणजे पोहोचते महाराजांपर्यंत आणि खूप छान तुमच्याकडनं सेवा होते असं. आणि तिकडनं आल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि म्हणतात, खूप छान सेवा झाली. आणि त्यांना जायला पण एवढं कठीण होतं की ते कुठल्या परिस्थितीत म्हणजे जाऊ शकत. ताई म्हटलं, मला एवढं जमणारच नाही. आमच्या दोघांना तर आम्ही जाऊच शकत नाही, कारण घरी शेती पण आहे, परत त्यांच्या घरी गायी पण आहेत, तर मी नाही जाऊ शकणार दोघं. पण म्हटलं, ताई तुम्हाला दोघांनाच जावं लागेल. ते गेल्या. त्यानंतर मग त्यांना म्हणजे आल्यानंतर त्यांनी 5-6 दिवसांनी फोन केला. तर म्हणतात, ताई खूप सगळं छान झालं आणि मला आल्यापासून खूप फ्रेश वाटते. घरामध्ये पण सगळं शांत वातावरण झालं आणि महाराजांनी ती खूप सेवा छान करून घेतली. आणि हे केवळ म्हणजे दादांच्या मार्गदर्शनामुळे एवढं छान झालं.
कारण बघा जर दादांचं मार्गदर्शन मिळतं ना आपल्याला म्हणजे कुठलीही गोष्ट आपली होते म्हणजे अशक्य गोष्टी पण शक्य होतात दादांच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने आणि कृपेने. तर श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई, खूप सुंदर अनुभव. बघा पारायण लावलं मतलब पारायण करने से क्या अनुभव आता है। दादा नियमित रूप से बताते हैं, जैसे अभी जागृति ताई ने इतना सुंदर मार्गदर्शन किया गुरुचरित्र पारायण का क्या महत्व होता है। और आपके हो सकता है आपके बहुत से प्रश्न हो जो आपकी कुछ भी सेवा करने से नहीं हो रहे हो, आपने माना कि आपने पारायण भी की हो पर आपको फल नहीं मिल रहा हो, लेकिन दत्त जयंती सप्ताह के पारायण में हो सकता है गुरु आपकी जैसे उपमन्यु की परीक्षा हो रही थी वैसे आपकी परीक्षा ले रहे हों, तो आपको वो फल प्रदान करे। इसलिए आप गुरु चरित्र पारायण को दत्त जयंती सप्ताह में उनके विशेष जो दिन हैं दत्त प्रभु के, उस विशेष दिनों में आप जरूर से जरूर पारायण को बैठें और पारायण की नाम नोंदनी करवाएं जल्दी से जल्दी, ताकि आप भी ये सुंदर अनुभव ले पाए। क्योंकि दादा का एक ही लक्ष्य है कि घर घर स्वामी लीला, घर घर स्वामी नाम, घर घर दत्त प्रभु का नाम गूंजना चाहिए, घर घर दत्त प्रभु का वास होना चाहिए। तो आप इस जो भी मतलब यह जो भी दादा का लक्ष्य है वो हम सभी को मिलकर पूरा करना है, तो आप भी इसमें सहयोग प्रदान करें। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। बोलेंगे कोई? सुप्रिया ताई, ताई आवाज नहीं येते तुमचे. सुप्रिया ताई, आवाज ब्रेक हो रहा है. ताई माझा आवाज येतोय? जय श्री समर्थ. हा आता येतोय ताई, बोला. मला हे विचारायचं होतं म्हणजे मला एवढी आयडिया नाहीये. माझ्याकडे गुरुचरित्र आहे पण मी आता ना स्वामींची मूर्ती पण आणलीये. तर अभिषेक आणि काय करू म्हणजे कसं करायचं? ओके. तुम्ही ऍडमिनशी संपर्कात आहेत ना, तर ऍडमिनला तुम्ही मेसेज करा, ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करते की स्वामींचे अधिष्ठान कसं करायचं, स्वामींना कसे प्रतिष्ठापित करायचे. ठीक आहे. ओके ठीक आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ ताई. रेखा ताई बोला आता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई मी ना अमुष्यापासून म्हणजे ते अभिषेक वगैरे केले. म्हणजे त्याच्या आधीपासून जेव्हा सेवा चालू झाली ना तेव्हा सेवा वगैरे चालू केले. ते स्टँड वगैरे कलश वगैरे आणले नव्हते ना, शिवलिंग वगैरे. आवाज येत नाहीये ताई तुमचा. येतोय ताई. तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला ना. स्वामी समर्थ. अमुष्यापासून त्या दिवशी मी अभिषेक वगैरे केले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ना म्हणजे दिव्यामध्ये ना आधी त्रिशूल दिसत होता असं आणि त्याच्यानंतर ते डमरू दिसत होता आणि त्या दिवशी ना ते हे फूल ते 4 कळीचं फूल असतंय ना ते पण दिसलं तिसऱ्या दिवशी. म्हणजे एका दिवसात ना असं 2 प्रकारचे वेगवेगळे असं दिसत होते आणि त्याच्यानंतर बेलपत्र पण दिसलं ताई मला ते. खूप सुंदर ताई. तुमची सर्व भावना असते ना, त्याच्यामुळे आपल्यालाही अनुभव येत असतात. पण ते मला काही समजलं नाही ताई ते काय आहे ते. ताई देखिए, ये अपनी सब भावना होती है, ठीक है। अपना देखने का एक प्रकार होता है। आपको उसमें त्रिशूल दिख रहा है, डमरू दिख रहा है, किसी को और कुछ दिखेगा, तो ये हम जिस भावना से देवघर में पूजा करते हैं वह भावना से हमको वो स्वरूप दिखते जाते हैं। इसलिए वो प्रभु कृपा समझ के हो हमारी सारी सेवा हमें प्रभु चरणों में अर्पण करना चाहिए। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा श्री एक स्वामी अनुभव असा आहे की हा ताई बोला ना. माझा मुलगा आहे ना म्हणजे 3 वर्षाचा आहे. हा. त्याच्या डोक्याला ना पूर्ण असं भिंतीचा कोन आतमध्ये खूप घुसला होता. पूर्ण माझं असं किचन रक्तानं हे झालं होतं
मग घरी कुणीच नव्हतं माझ्या. मी एकटी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच राहतो बाहेर. तर इतका कोण घुसला की पूर्ण रक्त म्हणजे एक स्टॉप पण अख्खा ओला झाला. त्याचं शर्ट पॅन्ट ओली झाली. 3.5 वर्षाचा आहे. घरी कोण नाही. मग त्याच्या पप्पाला फोन केला. ते येऊस कसं 10 मिनिटं गेले. फक्त मी पूजा करत होते. मंडारी सप्तशती वाचायची होती ना, आपल्या संकष्टीपर्यंत आहे ना. मग ते महाराजांचं सगळं सेवा देव वगैरे तसंच होतं. मी इतकं रडले की म्हटलं स्वामींची सेवा करा, हे करा, ते करा, तरी मग आपल्या वाटेला असं काय येतं म्हटलं. आणि मग दादांचा फोटो होता मोबाईल मध्ये, ते समोर ठेवला आणि स्वामींचा एकच सांगितलं, खरं जर दादा आणि स्वामी असते ना तर माझ्या मुलाला ह्यातून बाहेर काढा. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाचं खरं अक्षरशः रक्तानं न्हालेलं, किचन पूर्ण भरलेलं, स्टॉप पूर्ण प्लेन आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पूर्ण प्लेन झालं. डॉक्टर सुद्धा म्हणला खूप आतमध्ये जखम गेली, टाके घ्यावे लागतील. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ड्रेसिंग काढले ना तर पूर्ण प्लेन झालेलं होतं. पूर्ण प्लेन, काही नव्हतं. जखम काही वाटत नव्हतं. फक्त मी एकच म्हंटल की स्वामींना एवढी सेवा होते, मग मला असं का होतं की माझ्या वाटेला का असं येतं. कारण माझ्या मुलाला मी तुम्हाला पण मेसेज केला होता ताई, बघा आठवते का, की माझ्या मुलाचा खूप गंभीर प्रश्न. तर तुम्ही म्हणताय की मला 6च्या नंतर मेसेज करा, मी बाहेर आहे, बरोबर आहे का. मी तुम्हाला नंतर काही कॉल केला नाही, पण माझ्या मुलीला तसं झालं लगेच दुसऱ्या दिवशी. पण मी त्यांना मी मेसेज टाकला तर त्या म्हणल्या की तू फक्त स्वामींचा जप आणि तारक मंत्र कर. मी म्हंटल आता मला मुलामुळे कुठलीच सेवा होत नाही, सेवा करायला गेले तरी असं घडलंय. मुलाला लागलं इतकं, म्हणजे भिंतीचा फरशीला असते ना, भिंतीला लावलेले बघा छोटे तुकडे, दरवाजा तो पूर्ण कोण घुसलेला होता. आतमध्ये अक्षरशः अर्ध बोट जात होतं, आपल्या बोटाचा अर्ध कान. पण दुसऱ्या दिवशी ती प्लेन होतं. मी वाटलेस मी तुम्हाला फोटो पण, इतकं रक्त गेलं ना, भयंकर रक्त गेलेलं ताई. पण बघा एवढं आपल्याला स्वीट असते तर 2 दिवस दुखते. सेवा करण्यामुळे तुम्हाला किती छान अनुभव आला ना. मग सेवा करायची अनुभव आणि म्हणजे सर्वांनाही सांगत राहायचं. आणि हा जे अनुभव आहे मोठा आहे, तर तुम्ही YouTube वरती पण शेअर करू शकता ताई. बघा श्री स्वामी भिंतीचा समर्थ. कोणा 3 वर्षाच्या बाळाला लागला, आपण की आपल्या थोडं बोललं तर वाईट वाटतं, पण ते मुलांना मला काहीच त्रास देत नाही. दुसऱ्या दिवशी मी फक्त एकच सांगितलं महाराजांना आणि दादांना की माझा मुलगा तुम्ही सांभाळायचा आता. आता माझा मुलगा तुम्ही. तर त्या दिवशी पूर्ण दिवस मला मुलाचा कसलाच त्रास नव्हता, कसलाच. एवढं त्याला लागलं, त्यांना खाण्यापिण्याच्या कुठल्याच बाबतीत नाही असं वाटलं होतं, तो नॉर्मल आहे स्वामींची काही. सेवा करतात ना, मग मुलगा स्वामींच्या नाही पण माझा मुलगा मी प्रभूंचा मुलगा इतकं म्हणजे असतो. हे झालं स्वामी, त्या दिवशी मी खरंच मानते की अविनाश दादाच्यामुळे खरंच काही गोष्टी अशक्य ही शक्य आणि स्वामीमुळे होतात, ही खात्री मला चांगली पटली. कारण ताई. अर्ध कान जर त्या मुलाच्या घुसताना दुसऱ्या दिवशी दुःख पूर्ण प्लेन होतं, म्हणजे सोपं नाही ताई. आपल्या ठेस खाली बघा दुःख किती जखम खाताना, थंडीचे दिवस येतात. ही परवा घटली ही पूर्ण काल असं प्लेनच झाले, आज वाटत पण नाही की तिला लागले. तिथं सगळं हे झालंय डोक्याला त्याची मार. एवढं सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव. दादा हमेशा मार्गदर्शन में बोलते हैं, एक हाक मारा आम्ही तुमच्या सोबत. तर हे खरं आहे. आणि हाक मारायची आपल्याला हे पाहिजे फक्त की हाक मारायचं. श्री स्वामी समर्थ. आशा म्हणून कोण आहे? माईक सुरू आहे तुमचं, बोलायचे ताई. श्री स्वामी समर्थ. आशा ताई बोलायचे का तुम्हाला? चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोलिए. हा, मी सुरेखा बोलतीये मंचरवरनं. हा ताई बोला बोला. हा, मला गुरुचरित्र पारायणाला बसायचंय, पण म्हणजे त्यावेळेस काही काम निघाले बाहेर गावी, तर जाऊ शकते का? कसे म्हणजे कशाचे काम आहे? सरकारी इमर्जन्सी असेल कोर्टासाठी. तर जाऊ शकते ताई. फक्त आल्यानंतर काय करायचे, अंघोळ करायची, 5 माळा गायत्री मंत्राची करायची, ठीक आहे. हा, आणि परत संध्याकाळची सेवा करायची. सकाळी वाचून जायचं, ठीक आहे. हा, वाचन तर म्हणजे केंद्रामध्येच हे करणार आहे ना, पारायणाला बसणार आहे तिथं. हा चालेल ना, मग वाचून द्या तुम्ही. वाचन करा तुमचं.
हम्म. आणि नंतर जाऊ शकतात ताई. ठीक आहे. आणि कोर्टाच्या कामासाठी मला दादांचा आशीर्वाद पाहिजे आणि मुलींकडं जीव तिच्या पप्पाचा लागला पाहिजे, असं 2 मुली आणि आम्ही एकत्र राहिलो पाहिजे असा आशीर्वाद पाहिजे मला दादांचा. ताई आहे दादांचे आशीर्वाद तुम्हाला. दादा हम्म. मार्गदर्शन करतात म्हणजे त्यांचे आशीर्वाद आहेत. ठीक आहे. हम्म. तुमचा प्रश्न त्यांच्याकडे आहे. तुम्ही मागे बोलले पण होते. तर आहे हा, तुमच्यासोबत दादा. ठीक आहे. पप्पाचा जीव लागतच नाही या मुलीवरती, बोलायला गेले ना तर ते शिव्या वगैरे घालतात, असं म्हणून म्हणते मी की त्या मुलीकडे जीवच नाही, लहान मुलीकडे. आणि तिला म्हणजे असं भांडणामध्ये गाठींचे प्रॉब्लेम झालेत ताई. तर ते पण त्याच्यासाठी पण सेवा हवी होती मला. ठीक आहे ताई, तुम्ही प्रश्न टाका त्याच्यामध्ये. ठीक आहे. हो हो, चालेल. हा. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय बोला ताई? ना. हो येतोय ताई, बोला. मला एक अनुभव सांगायचा होता आपल्या दादांचा. हा बोला ना ताई. मी म्हणजे भुसावळला जसं आपण जाऊन आलो ना, तसं माझी तब्येतच हा. बरी नव्हती. हम्म. म्हणजे खूप असं म्हणजे नाही का, एकदमच अंग वगैरे असं दुखायचं, काहीच मला असं समजत नव्हतं, गोळ्या वगैरे खाल्ल्या तरी पण. मग काल सहज आरती घेतली होती आपल्या सेवेमध्ये. हा. नेमकं आरती चालू झाली आणि लाईट पण गेलेली. आणि आमच्या घरचे गेले होते बाहेर. तर आरती घेताना म्हणजे हा. एकाएकीत मला असे पावलं दिसले तिथे. मला वाटलं नाही का म्हणजे घरातलेच आलेत आरतीला, मी काय एवढं लक्ष दिलं नाही. हा. नंतर मला असं आरती झाल्यावर मग नाही का जाणवलं म्हणजे की हे तर नाहीयेत बाबा, पावलं कोणाचे दिसले म्हणजे. आणि एकदम मला अशी तरतरी झाली तेव्हापासून. माझं म्हणजे आजारच 80% तरी पळूनच गेला जवळजवळ. म्हणजे इतका मोठा दादांचा म्हणजे नाही का एक आशीर्वाद, दादा दादा आपली काळजी घेतात हे त्यातून म्हणजे नाही का एकदम सिद्ध झालं ते. हा ताई, खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी. मी हा, रसिका श्री खांबळ स्वामी बोलते. बोला. रसिका खांबळ गंचडीवरून. ताई त्या दिवशी ना दादांना मी बोलले पूनम ताईना की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, तर त्याच्यासाठी आशीर्वाद. रिपोर्ट ना एकदम छान आले आणि आता शनिवारची तारीख मिळाली पुढच्या ऑपरेशनची. तर दादांचा आशीर्वाद असू देत, कारण डॉक्टर म्हणाले की 16,000ची टाका, पण आम्ही 6,000ची टाकतोय. डॉक्टर बोलले की तुम्हाला डायबिटीस आहे, पण मला माहिती आहे की माझ्या परिस्थितीप्रमाणे मी 6,000ची टाकते. स्वामी आणि दादा आहेत माझ्या मागे. म्हटलं मला काही होणार नाही, तर दादांना म्हणा आशीर्वाद असू द्या तुमचा. हो ताई, आहे दादांचा आशीर्वाद आहे. तुम्ही हा. ग्रामदेवतांचा मान सन्मान करा आणि हो 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 रुद्रतीर्थ घेऊन जा. ठीक आहे. हा. हो हो श्री हो स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हा, माझं नाव राजश्री ओमकार रुईकर. मी कोल्हापूर मधून बोलते. मला अनुभव शेअर करायचा होता. खूप दिवस झालं सांगायचं राहून खूप दिवस झालं सांगायचं म्हणून राहून गेले, पण मी आता शेअर करते. माझे मिस्टर शेअर मार्केटचं काम करत होते ताई. आणि मग त्या शेअर मार्केटमध्ये लॉस झाल्यानंतर खूप जणांचे पैसे वगैरे गुंतवलेले, मग त्यामध्ये आम्ही खूप लॉस वगैरे गेलो. त्यानंतर माझ्या मिस्टरांना एकदा एका कस्टमरने किडनॅप करून हातोडीनं वगैरे मारलेलं मांडीवर वगैरे. त्यानंतर पोलीस केस वगैरे आम्ही केलेले त्यांना किडनॅप केल्यामुळे. मग त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझे मिस्टर जरा साधे असल्यामुळे नको आपल्याला कुणाबद्दल केस वगैरे करायचं नाहीये असं म्हणून आम्ही तिथल्या तिथं ती मिटवली किडनॅपची केस. त्यानंतर रोज म्हणजे कस्टमर वगैरे जे घरी येऊन वगैरे आम्हाला घाण घाण शिव्या वगैरे द्यायचे आणि मोस्टली ते पैसे आम्ही पण खाल्ले नव्हते आणि ते असेच बुडाले होते लावल्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये. मग त्यानंतर मग मला खूप भीती वाटत होती. मला एक छोटं बाळ होतं, म्हणजे 1 वर्षाची होती ती. तर आता काय करू, घरात कोणी पण यायचं ऐन टाइम आणि कसं वाटेल तसं बोलायचं वगैरे. आणि मी एकटीच लेडीज घरी असल्यामुळे प्रॉब्लेम होता, कारण सासू आणि दीर पण माझ्यासोबत राहत नव्हते, कारण एकतरी माझे मिस्टर हे दत्तक पुत्र होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला सुद्धा बाहेर काढून टाकलेलं. आमच्या घरी म्हणजे काहीच असं कुठूनच काही सपोर्ट नव्हता. आणि त्यावेळी मला स्वामीने एकदा स्वप्नात येऊन सांगितलेलं की तू माझ्यापर्यंत ये,
पण मी जात नव्हते. मी सगळ्या देवाकडे जाईन पण स्वामींच्याकडे कधी जायचंच नाहीये मला म्हणून. कारण स्वामी खूप रागीट आहेत, मला जायचं नाही असं मला नेहमी वाटायचं. मग तरी पण मला एक आमच्या समोर एक ताई राहतात, त्यांनी म्हटले की तू एकदा 11 गुरुवार वगैरे कर स्वामींचं, बघ एकदा करून. आणि रोज फक्त 108 जप कर, नामस्मरण कर तू, म्हणजे भरपूर फरक पडेल. मी तसं करत करत गेली ताई. आणि मग मला स्वामींची ओढ लागली आणि एक दिवशी मी जाऊन केंद्रामध्ये जाऊन सेवा घेतली. तर त्यांनी सांगितलेले की मी सगळं प्रॉब्लेम सांगितलेला त्यांना, तर त्यांनी सांगितले की तुम्ही महाकाली स्तोत्र म्हणा, स्वामींचं 3 अध्याय रोज पाठांतर करा आणि त्यानंतर 11 माळी जप. तर मी अशा सगळ्या गोष्टी करत होते, काल भैरव अष्टक वगैरे. तर माझ्या मिस्टरांना 3 दिवस सलग महाकाली दिसत होत्या, असं खूप चिडून बसलेल्या, कोण येते बघतोस मी म्हणून. असं पूर्ण हातामध्ये हत्यार वगैरे होतं त्यांच्या. आणि त्या म्हणजे आम्ही 3rd फ्लोअरला राहतो अपार्टमेंट मध्ये भाड्याने. आणि ते 3 दिवस सलग. मग त्यानंतर माझे मिस्टर मी सारखी स्वामी स्वामी करत होती म्हणून एक दिवशी चिडून ते म्हटले की किती स्वामी काय कळतंय का, बाळाकडे पण लक्ष नाही, माझ्याकडे पण लक्ष नाहीये, मी आता जॉबला चाललोय आणि तू तिथं बसलीस, बाळा रडायला लागलं, लक्ष दे ना. मी म्हटलं हा हा तुम्ही जावा, मी लक्ष देते. तरी पण मग त्यांनी खूप म्हणजे त्या दिवशी चिडले. उठलं सुटलं की ते स्वामी 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 करतच. मग मला थोडं वाईट वाटलं. आता कुठं आम्ही जरा असं बाहेर पडाले, थोडंफार स्वामींच्यामुळे मनाला असे हे मिळाले ना, शांती मिळते. तर हे माझे मिस्टर असं चिडतात, मी काय करू म्हणून मी स्वामींना म्हटलं आज तुम्ही मला काहीही करा पण ह्यांना प्रचिती द्या की तुम्ही आहे ते. तर त्या दिवशी ताई माझे मिस्टर जॉबला गेले. तर दिवसभर म्हणजे सकाळी 8 वाजता गेले तेव्हापासून त्याच्यावर स्वामींच्या पादुका फिरत होत्या. ते 10:45 पर्यंत रात्री त्यांच्या सोबत फिरत होते, ना पुढे ना मागे, बरोबर त्यांच्या सोबत. त्यांनी उठले की ते बरोबर पादुका त्यांच्या सोबतच फिरायच्या. इतकं म्हणजे सुंदर. स्वामींना मी म्हटलेलं की तुम्ही माझ्या सौभाग्याचं रक्षण करा. तर स्वामी, महाकाली ह्या सगळ्याच देवी म्हणजे त्यावेळी तिथं ते आता आम्ही बऱ्यापैकी भरपूर म्हणजे त्यातून बाहेर पडलो स्वामी सेवेमुळे. खूप सुंदर अनुभव ताई, अति सुंदर अनुभव. आणि श्री त्या दिवशी स्वामी त्यांनी लवकर सांगितलं नाही ताई. तर रात्री किती वाजले, 12 वाजता मला बोलले, बायको मला तुला काहीतरी सांगायचंय म्हटले. मी म्हटलं हा. तर पादुका माझ्यावर दिवसभर आज माझ्यासोबत फिरत होते. मग मी बोलले की त्यांना, मी स्वामींना बोललेले तुम्ही आहे याची प्रचिती ह्यांना द्या. खूप सुंदर श्री ताई, स्वामी अति सुंदर. श्री स्वामी समर्थ. रडू नका ताई, खूप सुंदर अनुभव आहे. हो खरोखर ताई, स्वामी आहेत. कोणाचा पाठिंबा नव्हता, फक्त स्वामीने आम्हाला राहा. पकडले. हा. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव शेअर करायचे असेल तर करा. एक छोटा सा अनुभव मैं शेयर करती. छोटा नहीं है मेरे लिए, वो बहुत बड़ा अनुभव है। और ऐसा मतलब ऐसे अनुभव मेरे साथ आए दिन होते रहते हैं, तो मैं इससे अभी मतलब परिचित हो गई हूँ शायद, इसलिए भी मिस्टेक होती पता नहीं। कल मैं ऑटो में आ रही थी, तो मेरे पास एक लैपटॉप बैग होता है और एक टिफिन बैग होता है। तो मैंने क्या किया, पहले मैं मतलब लैपटॉप बैग में ही रख लेती थी, लेकिन कल टिफिन बैग लिया मैंने और सीधा मतलब लैपटॉप बैग लिया, टिफिन बैग लिया और बॉटल ली, और बॉटल उसमें ही रख दी टिफिन वाले बैग में, और सीधा आने लगी मैं। आने लगी तो ऑटो में बैठी मैं, और स्टेशन मतलब मेरा जैसे ही जगह आई ऑटो वाले ने उतारा, तो मैं उतरी। तो मैंने क्या मेरे पास ना चेंज नहीं थे, मैं मतलब ज्यादा कैश नहीं रखते साथ में, इसलिए चेंज नहीं थे मेरे पास। तो मैंने क्या किया, और चेंज थे भी तो किसी को जरूरत थी तो मैंने उस टाइम दे दिए। मुझे ये ध्यान नहीं रहा कि मेरे पास सच में ऑटो वालों को देने के लिए भी चेंज नहीं होंगे। जब मैं ऑटो में बैठी तो मैंने देखा, मुझे दिखा कि अरे चेंज नहीं है। मैंने ऑटो वाले को रोका कि भाई आप रोको, मैं मतलब पेमेंट निकालती हूँ। उसके बाद मैंने पेमेंट निकाला और ऑटो में फिर से बैठ गई मैं। तो क्या हुआ ना, मैंने सोचा कि मैं घर जाके पेमेंट निकाल लूंगी, तो मैंने वो जो अपनी टिफिन लंच बॉक्स होता है ना, उसके बैग की चेन में रख दिया मैंने पेमेंट। और मैं ना ऑटो में से मतलब उसको देने के लिए मैंने वो पेमेंट साथ में रखा और मैं उतर गई और वो पेमेंट ना मेरा उसमें ही रह गया, हाथ में ही। सिर्फ जो मैंने उसको 100 का नोट दिया था उसने चेंज दिया,
वही रह गए मुझे मेरे पास में 20 रुपए और उतर गए और मैं घर आ गई। लिटरली मुझे याद भी नहीं है। किसी सेवकरी ताई का फोन था, मतलब मैं 6 बजे निकलती, कंटिन्यू फोन होते। किसी सेवकरी ताई का इतना टेंशन वाला फोन था और मैं दादा से ही मतलब उस टाइम कॉन्फ्रेंस पे नहीं थी। हाँ, दादा को मैंने तुरंत कॉल किया कि दादा ऐसा ऐसा हो गया, अभी क्या करूं। मतलब मुझे जवाब देने में भी उनको ऐसा हो रहा था वो ताई को, और मैं इतना घबरा गई उनका फोन मतलब अटेंड करके। और मैं ना घर आ गई, मैंने आरती कर ली, मतलब स्वामी की आरती की मैंने। और उसके बाद में व्यवस्थित मतलब खाना भी नहीं खाया था। ऐसे ही बैठकर मैं सेवेकरी से ही शायद बात कर रही थी। और इतने में क्या हुआ, वो ऑटो वाला हर चौथे दिन 5वें दिन मुझे लेकर जाता उस ऑटो में, तो उसको पता था कि ये मैडम यहाँ से बैठती है। उसको पता था। उसने क्या किया, मेरी वो कैरी बैग लेकर, उसको ये भी नहीं पता कि उसके अंदर पैसे थे या कुछ थे, वो कैरी बैग लेकर मेरे ऑफिस तक गया। ऑफिस का लॉक देखा तो उसने मुझे उसको मैंने उनकी बेटियों के लिए मतलब जॉब के लिए नंबर दिया था। वो मैसेज उसने सर्च किया, वो 3-4 महीने पहले की बात है। वो मैसेज उसने सर्च किया और वो सर्च करके वो नंबर पर मुझे कॉल किया। और कॉल भी कहाँ आके किया, जस्ट मेरी बिल्डिंग के नीचे आके, कि मैडम आपका बैग मेरे पास है, आप लेकर जाइए। और मैंने दादा को जस्ट वो याद आया और उस टाइम मैसेज ही किया कि दादा ऐसा ऐसा हुआ। और तुरंत मैं तो शायद किसी से बात ही कर रही थी और वो भैया सामने आके और मुझे देकर गए। इतना डेंजर अनुभव था। और ये मेरे साथ हर बार होता है, मैं कुछ न कुछ भूलती हूँ, क्योंकि सेवकरियों के कॉल रहते हैं या कुछ न कुछ ऐसे टेंशन में होता है तो मैं भूल कर सीधा आ जाती, मुझे ध्यान भी नहीं रहता है। और फिर दादा को आके मैं परेशान करती हूँ। और मेरा मैसेज दादा तक पहुंचता हो या दादा का एक शब्द होता हो, टेंशन मत लो, मिल जाएगा, और वो शब्द में ही मिल जाता है। और कल तो शायद मेरा मैसेज दादा ने रीड भी जब किया होगा उसी टाइम पर वो मुझे देकर गया। इतना बड़ा अनुभव था, मतलब बहुत कह सकते हैं। उसमें 10,000 रुपीज थे तो मायने रखते हैं वो। श्री स्वामी समर्थ। खूप थँक यू दादा। श्री स्वामी समर्थ। किती वेळा असं घडत असेल, दादांना हाक मारली आणि प्रश्न सुटला. दादा को मैंने बाद में बोला, दादा आप मुझे बहुत डांटोगे, मतलब फिर भी मैं अनुभव बताती हूँ कि ऐसा ऐसा अनुभव हुआ मेरे साथ। और मेरी कुछ भी चीज घूमती है ना, मैं कुछ नहीं करती, सीधा दादा को बोलती, दादा मुझे ये मिलना ही चाहिए। और सच में वो अगले 10 मिनट या आधा घंटा सोच लो, मेरे सामने वो कीमती से कीमती चीज भी होती ही है मेरे सामने। मेरा लैपटॉप भी मैं बस में भूल गई थी, लेकिन 1 घंटे के अंदर मेरा लैपटॉप फिर से मेरे पास आ गया। और उस टाइम भी हमारी एडमिन मीटिंग चालू थी, तब भी मैंने दादा को बोला, दादा मेरा लैपटॉप मिलना चाहिए। और सच में दादा के शब्द थे और वो मिला मुझे। श्री स्वामी समर्थ सभी को। आपले दादा आपल्या सदैव सोबत आहेत. श्री हो स्वामी. ताई, श्री स्वामी समर्थ. चालेल, अजून रुपाली ताई आहेत, बोलायचे का? दिसत नाहीये. सीमा म्हणून पण कोणी आहे, बोलायचे का ताई? बोला ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोलायचे. हा आवाज येतो? हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला ना. हा, मी येतोय सीमा आवाज. होले. हा, श्री स्वामी समर्थ. मी सीमा होले बोलतेय शेवाळवाडीवरनं. ताई थोडं जोरात बोला ना. मी सीमा होले बोलतेय शेवाळवाडीवरनं. हा बोला ताई, बोला बोला. ऐका ना ताई, मला दादांना विचारायचं होतं. ते जपमाळा करते ना मी, तर मी नवीन लग्न झालं ना, तेव्हा आसाराम बापूजींची आमच्या सासूबाईंनी दीक्षा दिली होती. तर ते गुरु केले होते ना मी, तर त्याच्या माळा करायच्या. आणि मला म्हणजे स्वामींचं असं खूप छान अनुभव येतात म्हणून मी स्वामींच्या माळा करते. तर त्याच्यासाठी सासूबाई म्हणतात, तू जो गुरुंकडनं मंत्र घेतलाय ना त्याच माळा कर, स्वामींच्या करू नको.
तर एक्झॅक्ट मी काय करू मला काहीच कळेना आणि माझ्याकडे वेळ पण नाही दोन्ही करायला. मी दोन्हीपैकी एकच करू शकते. ताई याच्यासाठी दादा तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही ऍडमिनना विचारा. ऍडमिन तुमचा प्रश्न दादांजवळ पाठवतील आणि दादा तुम्हाला मार्गदर्शन करतील. ठीक आहे. कारण बघा सर्वांचे अगर देवों के गुरु भी अगर हम माने जाए तो दत्त प्रभु हैं, स्वामी महाराज हैं. ठीक है. तो स्वामी की सेवा करने में कोई प्रॉब्लम नहीं होना चाहिए मेरे अकॉर्डिंग तो, लेकिन फिर भी आप दादा से ही मार्गदर्शन लीजिए ताई इस बारे में. श्री स्वामी मला समर्थ. मस्ती करनी चाहिए वो गोष्टी. ताई ऐका ना, तुम्ही हे प्रश्नच विचारा, दादा तुम्हाला मार्गदर्शन करतील. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, मी मथुरवरून बोलते. माझ्या मुलीचं ना एक प्रोजेक्ट होता, त्याने ना 25 साईट दिली होती तिला सबमिट करायला, पण अचानक ना काय झालं की त्याने ते म्हणजे येतोय ताई येतोय, बोला बोला. ते अचानक आहे ना त्यांनी तिला कालच सबमिट करायचं आणि ते प्रोजेक्ट हार्ड होतं. ते जर प्रोजेक्ट नसतं केलं तर तिला केटी लागले असते. आणि काल तर ती खूप टेन्शन मध्ये होती. स्वामीने बोलले स्वामी माझं प्रोजेक्ट होऊ दे. तिच्या मॅमचा तिला रात्री 11:30ला फोन आला की त्यांनी ते प्रोजेक्ट बघितलं, आता तू ब्लॅक बुक वगैरे तयार करायची. आणि आज तिची एक्झाम पण झाली आणि ते सगळं सबमिट पण झालं. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. सर्व प्रभूंची कृपा. सत्य प्रभूंना हाक मारा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी इस्लामपूरहून बोलते. हा बोला. सुषमा पाटील नाव आहे माझं. आमचं इस्लामपूर गाव आहे, इटकरी आहे छोट. मग मी पारायण केलेलं 7 दिवसाचं. काल वाचन झालं, आज सांगता केली सकाळी. मग ते आमच्या इकडं म्हणजे हायवेला, आमचं गाव हायवेनं पालखी निघालेली आहे दत्तप्रभूंची. मग ती पालखी आम्हाला माहित नव्हतं, मग आमच्या मुलग्याला कोणतरी सांगितलं, आम्हाला पालखी भेटली आहे स्वामींच्या आशीर्वादाने. मग तिथं आम्ही आपलं दान केलं, नमस्कार करून आलो. आणि घरी एक लेडीज सुवासिनी जेवायला घातली, गोड जेवण करून. खूप सुंदर ताई. अजून एक पारायण म्हणजे 23 तारखेचं करायचं. ते पण आमचं चांगलं होते, दादांना मला आशीर्वाद द्या. ऐका ना ताई, हे पण आहे ना ताई, दत्त जयंती सप्ताह आहे ना, त्याच्यामध्येही तुम्ही बसू शकता. ठीक आहे. हो चालतंय. चालेल. दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे ना, त्याच्यामध्ये बसा. मध्ये काही अडचण नसेल तर. ठीक आहे. हो नाही काही अडचण, बसते. चालेल ताई. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. नाव नोंदणी करा फक्त तुमची. केलेली परवा पण मी, आता पण करायचं. चालेल केलेली पारायणाला केलेली. चालेल. आता हे पुढच्या पारायणला जेव्हा तुम्ही बसणार ना 20 तारखेला, त्याच्यासाठी पारायण नोंदणी करा. ठीक आहे. नाव नोंदणी सॉरी. ठीक आहे ठीक चालेल. चालेल. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. सुप्रिया गारे बोलतो कोल्हापूरहून. बोला ताई. मला अविनाश दादांनी सेवा दिल्या होत्या. म्हणजे माझ्या मिस्टरांना ना पांढरे डाग आहेत, म्हणजे ते कोड आहे. आणि ते म्हणजे कोड माझ्या बाळाला पण मला असं म्हणजे काहीतरी वाटत होतं. मग आम्हाला काय ते हा ताई बोला. आणि ना ताई मग म्हणजे मला काय समजलंच नाही. मिस्टरांना थोडं बहुत मनावर कंट्रोल म्हणजे थोडंसंही वाटतं, पण थोडं बहुत सहन केलं होतं. म्हटलं बाळाच्या पण वाटेला तेच, म्हटलं मला काय समजलं नाही. म्हणजे मी खूप टेन्शन आलं. माझी मैत्रिणी काय पुण्यामध्ये, मी त्याला कॉल केला, जे काही स्वामींचं असेल ते मी करायला तयार आहे. माझं म्हणजे संकट एवढं झालं की मी काय पण करतो स्वामींची सेवा.
मग त्यांनी पण त्या म्हटल्या मला पण माहित नाही, त्याने कुठल्या तरी मैत्रिणीचा नंबर दिला. मग मी त्यांना फोन केला. मग त्या म्हटल्या मला पण माहित नाही. मग त्यांनी ना रवी दादांचा म्हणजे नंबर दिला. मग रवी दादाने मला सांगितलं असा असा ग्रुप आहे, प्रश्न करा तुम्ही म्हणजे प्रश्न सुटतील म्हणून. म्हणजे ग्रुपला जॉईन झालो. मग पुस्तक नव्हतं ना, आम्ही आता वेस्ट बंगालला आहे ताई, मिस्टर आर्मी मध्ये आहेत वेस्ट बंगाल. मग पुस्तक भेटत नव्हतं. मग ऑनलाईन पुस्तक मागून घेतलं. ऑनलाईन पुस्तक घेतलं, पैसे कटिंग झाले. त्याच्यानंतर 8 दिवस वेट केला, ना पुस्तक आलं ना पैसे आले. आणि ते म्हणजे फोन पण उचलला नाही तिने. मग म्हटलं आता जेव्हा स्वामीला माझ्याकडून सेवा करायची, आता सगळं स्वामीवर सोडलं. मग इमर्जन्सी मध्ये आम्ही सुट्टी गावी आलो. मग सुट्टी गावी आलो डायरेक्ट आम्ही अक्कलकोटवरून म्हणजे गुरुचरित्राचं पुस्तक घेऊन आलो आम्ही येताना. आणि मी म्हणजे आम्ही आता आले ना ताई, मग तेव्हा म्हणजे मला टेन्शन होतं म्हणून मिस्टरांना पण आमच्या दवाई म्हणजे औषध वगैरे केलं होतं, पण काय म्हणजे ठीक होत नव्हतं. मग आता दादांच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने आता गेल्या एक आजीबाई आल्या आणि त्या घरी म्हटल्या म्हणजे बघ माझं असं झालंय. म्हणून माझ्या सासूबाईंना पण माझ्या आहे ना, मग त्या अनुवंशिक आपण असू शकतो ना. मग त्या म्हटल्या बघ माझं असंच झालं. मग मी त्या आजींना पूर्ण चेक केलं, त्यांचं पूर्ण कारण झालं होतं. आणि तो दिवस गुरुवार होता. मी मिस्टरांना म्हटलं तुम्ही फक्त स्वामींचं नाव घेऊन हा औषध घ्यायचं आणि तुम्ही हे औषध खायचं स्वामींच्या विश्वासून. आपण म्हणजे देवा पण श्रद्धा पण ठेवायची आणि औषध पण घ्यायचं, स्वामींनीच पाठवून दिले. मग आम्ही औषध वगैरे चालू केले. त्यांना पण थोडा म्हणजे फरक आहे. आणि मुलग्याचं माझ्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटले स्वामींच्या आशीर्वादाने काही नाही आहे, तुम्ही काय घाबरू नकोसा. खूप सुंदर ताई. आणि मग म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिस्टरांचं पण तेवढं पूर्ण क्लिअर होऊ दे. थोडंसं ते थोडं टेन्शन मध्ये असतात त्याच्यामुळे. खूप सुंदर ताई. सर्व क्लिअर होतील हा. श्री स्वामी समर्थ. सेवा करत राहा ताई, सर्व क्लिअर होतील. तुम्ही प्रश्न टाकलाय ना, तुम्हाला सेवा मिळेल. हा सेवा आणि म्हणजे पैशाचा बी थोडा काही प्रॉब्लेम होता. पण ऑनलाईन सेवा केल्यापासून पूर्ण म्हणजे कायच वाटत नाही. आणि पण छोटी पण गोष्ट झाली ना ताई, बस आता स्वामी आपला आहेत. आणि काय पण छोटी गोष्ट 10 रुपये जरी भेटलं म्हणजे कटकट तरी झालं ना का असं वाटतंय, बस स्वामीने आपल्या दिलंय एवढं मात्र तोंडावर आहे आता कायम. खूप सुंदर ताई. असंच ठीक आहे. निष्ठुरता ठेवायची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आहे. आणि अश्विनी ताईंनी पण खूप म्हणजे मदत केली, त्यांना पण धन्यवाद. रवी दादांनी पण खूप केली. हा ताईंना धन्यवाद द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. दादांनी आम्हाला आधी मान सन्मान करायला सांगितलं होतं आता अमावस्याच्या दिवशी ना. तर आम्ही करून आल्यानंतर आम्हाला आमचे 2000 रुपये खूप दिवसाचे म्हणजे विसरलो होतो आम्ही ते अचानक आमच्या मिस्टरांच्या अकाउंटला आले ते अचानक आता काल. म्हणजे आम्ही विसरून गेलो ते पैसे. म्हणजे ज्यांना दिले होते त्यांनी पाठवले का? हा त्यांना दिले होते त्यांनी. बरं चालेल. म्हणजे आम्ही विसरून गेलतो पण ते आता काल आले. मग तेव्हा आमच्या आठवण आली आम्हाला का आमचे त्यांच्याकडे होते असं. खूप सुंदर ताई. हा. सुंदर. आणि मी पण आजारी होते ना. माझ्या हृदयात खूप दुखत होतं. जर आम्ही सन्मान करत अगोदर मारुतीचा केला, नंतर गणपतीचा केला आणि नंतर महादेवाच्या मंदिरात गेले. मी माझ्या हृदयाला श्वास घ्यायला खूप तकलीफ होत होती. आम्ही गाडीवर पडलो तेव्हापासून दुखत होतं ते. तर महादेवाच्या मंदिरामध्ये मी सन्मान करत होते. तर मला अचानक खूप रडायला आलं बरं का. मी एकटीच होते. माझे मिस्टर बाहेर निघून गेले ते हे करून दर्शन घेऊन. आणि अचानक खूप रडायला आलं. खूप रडले मी तिथं महादेवाच्या मंदिरात. आणि बाहेर असं कुत्र्यांनी कल्ला केला का नाही, असं कल्लोळ केला गागायचा अचानक. आणि मग मला पण खूप रडायला आलं अचानक. आणि ते रडणं थांबलं, ते कुत्र्यांचा आवाज थांबला. आणि बाहेर आल्यानंतर माझं ते हृदयातलं दुखणं एकदम अचानक गेलं ताई. खूप सुंदर ताई. सन्मान करून निघाल्यानंतर मी
हा खूप मला तो सुंदर. तर खूपच मोठा अनुभव आला ताई. खूप आजारी होत माझं श्वास घ्यायला पण मला खूप तकलीफ होत होती. सेवा करत राहा ताई. अजून हा आणि मग मी कुलदेवतेचा सन्मान केला नंतर आणि मग घरी गेलो. म्हणजे मला यावेळेस खूप दादांचा आशीर्वाद मला खूपच चांगला अनुभव आला मोठा. माझ्यासाठी आज खूप मोठा अनुभव आहे. खूप सुंदर ताई. श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता प्रार्थना घेऊया आपण. हो श्री स्वामी समर्थ. ब्रह्मा सर का गुरुर्विष्णू ओवी तिकडे सर गुरुर्देवो महेश्वर गुरुर माझं सर मी साक्षात ठेवणार कुठं बाळा ब्रह्मा तू कसं करते तस्मै. सीमाताई तुम्ही म्यूट करा ना. कोणाला दिसतंय का? नाही ना दिसत. तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पण नमस्ते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.